तेच सांगते सम्यक विद्यार्थी आंदोलन. आम्हाला काय प्रश्न विचारायचे ते पण सांग. मोबाईल बघू. माझी लिंक कुठे आहे? तुझी लिंक कुठे दिली समजेल व्हॉट्सअपला पाठवतो. हेच पाठवतो. ते लिंक पण आहे. असा लपड होतो म्हणून बोलत होतो. आवाज येते? आवाज आवाज येत आहे? आवाज येत आहे? हॅलो, आवाज येते का? बर. हॅलो, ओके ठीक आहे. जय भीम, नमस्कार, सलाम वालेकुम, जय मल्हार. मित्रांनो, पहिल्यांदा मी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना मी तीव्र अभिवादन करतो. आपण पाहिलं असेल, कोरोना व्हायरस कोविड-19 यांनी पूर्ण जगभरामध्ये एक मोठा इतिहास घातलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये पूर्ण जगभरामध्ये एक मोठं संकट तयार झालेलं आहे. आणि त्यातच आपण पाहिलं असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले सर्व महापुरुषांची जी जयंती आहे खूप मोठ्या उत्साहामध्ये पूर्ण जगभरामध्ये साजरी केली जाते. आणि ह्याच दरम्यान हा कोरोना व्हायरसचा जो प्रादुर्भाव आहे तो जास्त मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. आणि त्या पार्श्वभूमीवर शेवटी आपण दरवर्षी जयंती साजरी करत असतो. आणि अशा परिस्थितीमध्ये एक नवीन संकल्पना घेऊन आपण म्हणजे टेक्नॉलॉजीचा वापर करतोय. पण मला वाटतं हे इतिहासामध्ये एक लिहिलं जाणार आहे का इतिहासामध्ये पहिल्यांदा अशा प्रकारची डिजिटल जी जयंती आहे ती मला वाटतं भारतात आणि सम्यक विद्यार्थी आंदोलनामार्फत एक महिनाभराचा कार्यक्रम घेऊन आपण ती साजरी करतोय. आणि हा जो प्रवास ह्या 21 एप्रिलपासून हा 10 मेपर्यंत हा प्रवास सुरू होणार आहे. आणि या सर्व मधल्या पिरियडमध्ये अनेक जे मान्यवर आहे सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे जे पदाधिकारी आहेत ते पदाधिकारी जे प्रत्येकजण प्रत्येकाच्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहे आणि ते त्यांचा अनुभव, त्यांच्या त्या विषयामध्ये त्यांच्याकडे असलेला अभ्यास या सर्वांचा ते मार्गदर्शन, चर्चा आपल्याबरोबर करणार आहे. आता या दरम्यान महत्त्वाचा विषय म्हणजे या सम्यक विद्यार्थी, मी पहिल्यांदा सम्यक विद्यार्थी आंदोलन ठाणा टीमला मी खूप धन्यवाद देईन. तसेच महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आदरणीय महेशजी भारती सर असतील, स्वाती मॅडम असतील, सर्व सम्यकची टीम का त्यांनी खूप चांगलं हा एक नवीन संकल्पना घेऊन हा कार्यक्रम राबवलेला आहे आणि त्याला खूप चांगल्या प्रकारचा प्रतिसाद लोकांनी दिलेला आहे. तर आज मी ज्या विषयासंदर्भात आपल्याबरोबर चर्चा करणार आहे तो विषय म्हणजे असा आहे का आपण पाहिलं असेल मार्च एप्रिलला परीक्षा संपल्यानंतर जनरली सर्व पालकांना, विद्यार्थ्यांना एक प्रश्न पडतो का मी आता माझ्या परीक्षा तर झालेल्या आहे पण पुढे काय करायचं आणि मी कुठला करिअर निवडला पाहिजे. त्या संदर्भातल्या खूप टेन्शन्स विद्यार्थ्यांना, पालकांना, सर्वांना असतो. आणि मग मार्च एप्रिलपासून ती सुरुवात होते. मग 10वीचं विद्यार्थी असतील, 12वीचे विद्यार्थी असतील आणि ह्या लोकांना मग एक प्रश्न पडतो का आता मी 10वी 12वीला इतके पर्सेंटेज मला जर मी प्राप्त केले तर मी कुठे गेलं पाहिजे. आणि अशा ह्याच्यामध्ये मार्च एप्रिल मे जून हा जो प्रवास असतो म्हणजे त्याला एक शैक्षणिक पिरियड जरी म्हटलं तरी चालेल, म्हणजे ते बोलायला हरकत नाही आहे. तर मला सम्यक विद्यार्थी आंदोलन ठाणे टीमनी जो आज विषय दिलेला आहे तो विषय म्हणजे माझ्या क्षेत्राशीच निगडीत आहे. आणि खरंच म्हणजे त्यांनी तो विषय निवडताना सुद्धा मला वाटतं ती दक्षता घेतलेली आहे का कोण कुठल्या क्षेत्रामध्ये कार्यरत ते काम करतोय आणि त्या पद्धतीने ते विषय त्यांनी ते त्या संबंधित लोकांना दिलेले आहेत. तर मी माझ्या पद्धतीने जे विषय मला माझ्या क्षेत्रा संदर्भातला माहिती आहे
त्याबद्दल मी तुम्हाला माहिती देणार आहे. मला जो विषय दिलेला आहे तो वकिली व्यवसायातील संधी. आता हा विषय जर म्हटलं तर वकिली क्षेत्रामध्ये जर आपल्याला करिअर करायचं असेल तर आता वकिली क्षेत्रामध्येच पॉझिटिव्ह निगेटिव्ह अनेक विचार आहेत त्याच्यामध्ये. आता एक त्याच्यातला महत्त्वाचा भाग म्हणजे असा का वकिली क्षेत्रामध्ये जायचं म्हटलं तर तिथं नाव आहे, पैसा आहे आणि तिथं समाधान आहे. अशा सर्वच गोष्टी ह्या क्षेत्रामध्ये आहेत. कारण आपण पाहिलं असेल का 19व्या शतकाच्या सुरुवातीला त्या दरम्यान कायद्याचं जे शिक्षण आहे ते सुरू झालेलं आहे. कारण आपल्याकडे देशामध्ये बोला किंवा बाहेरच्या देशामध्ये सुद्धा एक पद्धती होत्या, राजेशाही पद्धत होती आणि त्या जी व्यवस्था होती त्या व्यवस्थेनुसार ती लोक ती न्याय व्यवस्था चालत होते. म्हणजे भारतामधला जर विचार केला तर भारतामध्ये राजेशाही पद्धत होती. म्हणजे तो राजा जो होता, राजाचं जे एक मिनिस्ट्री असायची, ते मिनिस्टर्स असायचे आणि त्याच्यामार्फत ती न्याय व्यवस्था दिली जायची. किंवा गावामध्ये जर आपण पाहिलं असेल तर तिथं जर एखादा कुठला प्रश्न तयार झाला तर तिथे चावडीवर निर्णय दिला जायचा. तर जे उच्चवर्णीय लोक असायची ती त्याचे प्रमुख असायचे आणि त्यांच्या सोयीनुसार ते न्याय देत होते. आणि अशा परिस्थितीमध्ये प्रवास घेता घेता आपल्याकडे ब्रिटिश आले. ब्रिटिश आल्यानंतर त्यांच्या कारभाराच्या सोयीसाठी त्यांनी या सर्व गोष्टी सुरुवात केली त्यांच्या सोयीसाठी. आणि ब्रिटिश आल्यानंतर मग कायद्याच्या सुरुवाती झाल्या. बाबा कायदा हा जरुरीचा आहे, न्यायव्यवस्था असली पाहिजे, एक कारभार करण्यासाठी एक रूल्स अँड रेग्युलेशन्स असले पाहिजे. आणि त्यानंतर मग भारतामध्ये त्यांनी मुंबई असेल, कलकत्ता असेल, मद्रास असेल अशा ठिकाणी त्यांनी ते कोर्ट आणि तसे कॉलेजेस तयार केले. आता याच्यामध्ये अनेकांना प्रश्न असा पडतो का मी 12वी पास झालो, मी ग्रॅज्युएशन केलेलं आहे, मग मी कुठल्या क्षेत्राकडे गेलं पाहिजे. तर प्रत्येकाचं एक चॉईस प्रत्येकाने ठरवलेलं असतं. तर मी डॉक्टर होणार आहे, मी इंजिनियर होणार आहे, मी वकील होणार आहे. अनेक व्यावसायिक कोर्सेस आज तयार झालेले आहेत. आणि ह्याच्यामध्ये जर मग चॉईस जर करायचं म्हटल्यानंतर बाबा लॉ हा माझा करिअर म्हणून हा निर्णय कसा असू शकतो, तर या संदर्भातले बरेचसे गैरसमज आहेत. तर त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं असेल का पूर्वी एक पद्धत होती का जर एखादा विद्यार्थी जर समजा कायद्यामधला पदवीधर झाला तर त्याला फक्त प्रॅक्टिस करणं एवढंच फक्त त्याला काम होतं किंवा त्यांनी जाऊन कोर्टामध्ये प्रॅक्टिस करायची. परंतु आता बदलल्या परिस्थितीमध्ये इतकी व्यापकता वाढलेली आहे का त्याच्यामध्ये अनेक स्कोप तयार झालेला आहे. आता ह्याच्यामध्ये जर आपण पाहिलं असेल मित्रांनो का लॉला ऍडमिशन घ्यायचे म्हणजे नक्की काय केलं पाहिजे. आता आम्ही जेव्हा 2008ला आमचा कोर्स कंप्लीट झाला त्या दरम्यान कुठल्याही प्रकारच्या एंट्रन्स टेस्ट किंवा तुमचा कोर्स पूर्ण झाल्यानंतर कुठल्याही परीक्षा आपल्याला द्यावा लागत नव्हत्या. परंतु 2008-9 नंतर ह्याच्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे. जर तुम्हाला LLB जर करायचं असेल तर 12वी नंतर आणि एक 15वी नंतर म्हणजे ग्रॅज्युएशन नंतर हे 2 कोर्सेस आहेत. आता एक 12वी नंतरचा कोर्स म्हणजे जर 12वी नंतर जर तुम्हाला 45% जनरल कॅटेगरीमध्ये आणि 40% जर रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये जर मार्क्स पडले असतील तर तुम्ही 12वी नंतरच्या 5 वर्षाच्या कोर्ससाठी लॉसाठी जाऊ शकता. आणि त्याच्यानंतर तुम्ही ग्रॅज्युएशन केलं आहे आणि ग्रॅज्युएशनमध्ये सुद्धा तुम्हाला 45% जनरल कॅटेगरी, 40% रिझर्व्ह कॅटेगरी जर असे मार्क्स जर पडले तर तुम्ही 3rd इयर नंतर सुद्धा लॉसाठी जाऊ शकता. आता 12वी नंतरचा जो पिरियड आहे हा 5 वर्षाचा आहे आणि जो ग्रॅज्युएशन नंतरचा जो पिरियड आहे हा 3 वर्षाचा आहे. आता ह्याच्यामध्ये जो अलीकडे एक बदल करण्यात आलेला आहे, बार काउन्सिलने त्याच्यामध्ये बदल केलेला आहे का तुम्हाला लॉच्या ऍडमिशन घेण्या अगोदर तुम्हाला एंट्रन्स टेस्ट देणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्हाला प्रवेश परीक्षा जी असते ती प्रवेश परीक्षा तुम्ही दिली पाहिजे. आता ह्या संदर्भातला बऱ्याच जणांना माहिती नाही कारण पारंपरिक पद्धतीने सर्वांना जून-जुलै नंतर काही लोक पास झाल्यानंतर लॉच्या ऍडमिशनसाठी जातात. परंतु त्यांना माहीत नाही गेल्या 3-4 वर्षामध्ये जो बदल झालेला आहे का याच्यासाठी पूर्वपरीक्षा सुद्धा असते आणि ती पूर्वपरीक्षा बाबा त्याचे फॉर्म कधी सुटतात, त्याचे फॉर्म कुठे सबमिट करायचे, अशा अनेक प्रकारच्या त्यांना त्या शंका असतात. तर ह्याच्यामध्ये आता पाहिलं असेल एक टेक्नॉलॉजी युग आहे आणि या टेक्नॉलॉजी युगामध्ये सर्व गोष्टी सर्व कॉलेजच्या प्रत्येक क्षेत्राच्या एक स्वतंत्र वेबसाईट्स आहेत. आता ह्याच्यामध्ये 12वी नंतरचा जो कोर्स असतो आता ह्या वर्षाचा जो ऍप्लिकेशन भरण्यासाठी जी लाईन आहे ऑनलाईन ती ओपन झालेली जानेवारी 21ला आणि त्याची अंतिम मुदत होती मार्चमध्ये आणि एप्रिलला आता परीक्षा होती. परंतु ह्या कोरोना व्हायरसच्या ह्याच्यामध्ये ती परीक्षा आता रद्द झालेली आहे आणि जी आफ्टर 3 इयर्ससाठी म्हणजे ग्रॅज्युएशन नंतर ज्यांना परीक्षा द्यायची आहे तर त्याचा फॉर्म हा 6 मे पर्यंतची शेवटची तारीख आहे आता येणारी. परंतु कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे ती जी तारीख आहे ती पोस्टपोन केलेली आहे.
आणि आफ्टर 3 इयर्स नंतर जी परीक्षा असते एंट्रन्स टेस्टची, ती साधारणपणे जूनच्या एंडिंगला असते आणि 15-1 दिवसानंतर त्याचा निकाल लागतो आणि त्याच्यानंतर पुढच्या ॲडमिशन आणि सर्व प्रक्रिया चालू होते. आता ह्याच्यामध्ये महत्त्वाचा भाग असा आहे का हे सर्व करत असताना त्याला कुठला अभ्यासक्रम असतो, तर त्याला तुमचा जनरल नॉलेज असतो, तुमचे लॉजिक असतात, तुमच्या अंकगणित असतात आणि अशा प्रकारचं नागरिकशास्त्र आणि भौगोलिक जो तुमचा ज्या आसपासच्या ज्या गोष्टी आहेत त्या संदर्भातले प्रश्न असतात. 150 प्रश्न असतात आणि त्या 150 प्रश्नाची ती परीक्षा दरवर्षी ती घेतली जाते आणि मग तुमचे त्या ग्रॅज्युएशन्स, तुमच्या 12वीला पडलेले मार्क्स आणि एंट्रन्स टेस्टमध्ये पडलेले मार्क्स असे एकत्रित काउंट करून तुम्हाला संबंधित त्या कॉलेजमध्ये तुम्हाला ॲडमिशन दिलं जातं. आता ह्याच्यामध्ये पण अनेक असे कॉलेजेस आहेत भारतामध्ये आणि 10,000 मुलं दरवर्षी भारतामध्ये लॉसाठी ॲडमिशन घेत असतात. आता ह्याच्यामध्ये पाहिलं असेल तर काही नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीज आहेत, त्यांच्यासाठी स्वतंत्र एक त्यांची एंट्रन्स टेस्ट असते जी कॉमन लॉ ॲडमिशन टेस्ट म्हणून ती दिली जाते. त्याची 18 ज्या नॅशनल युनिव्हर्सिटी आहेत त्यांच्यासाठी ती एक्झाम असते. त्याच्यानंतर एसलॅट म्हणून एक एंट्रन्स टेस्ट असते. त्याच्यानंतर महाराष्ट्रासाठी जर पाहिलं असेल MSCET म्हणून असते, म्हणजे महाराष्ट्रासाठी सुद्धा एक ती एंट्रन्स टेस्ट घेतली जाते आणि त्या सर्व एंट्रन्स टेस्टमध्ये सुद्धा हा क्रायटेरिया आहे का तुम्हाला तुमचं 12वीमध्ये मिनिमम मार्क्स जे आहे ते 45% फॉर जनरल कॅटेगरी, 40% फॉर रिझर्व कॅटेगरी आणि 3 इयर्स म्हणजे जे 3 इयर्ससाठी जातात आफ्टर ग्रॅज्युएशन त्यांना सुद्धा सेम तशा प्रकारचा मार्क्स असले तर तुम्ही त्या कोर्ससाठी ॲडमिशन घेऊ शकता. आता हे ॲडमिशन घेताना त्याचं मिनिमम एज किती असलं पाहिजे तर 20 ते 21च्या दरम्यानचं, कारण अनेक युनिव्हर्सिटीचं थोडंसं काही ठिकाणी 20 वर्ष आहे, काही ठिकाणी 21 वर्ष आहे. आता याच्यामध्ये सिम्बॉयसिस जी लॉ युनिव्हर्सिटी आहे पुण्याला त्यांची स्वतःची एक एक्झाम टेस्ट असते. नंतर जी सर्वात मोठं जे कॉलेज आहे बँगलोर लॉ स्कूल, इंडियन युनिव्हर्सिटी बँगलोरला आहे, त्यांची एक स्वतःची एंट्रन्स टेस्ट असते. नंतर आपल्या मुंबईमध्ये जर जे फेमस जे कॉलेजेस आहेत त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट लॉ कॉलेज, इथे माझं स्वतःचं शिक्षण झालेलं आहे, इंडियन लॉ सोसायटी आहे पुण्याला, ILS कॉलेज आहे, तिथे सुद्धा म्हणजे हे 2 कॉलेजेस आहेत, खूप नावाजलेले कॉलेजेस आहेत. आणि अनेक विद्यार्थ्यांच्या हा सुद्धा प्रश्न असतो का मी चांगल्या कॉलेजमधून जर शिकलो तर मला त्याच्यामध्ये काय ऑपॉर्च्युनिटी भविष्यामध्ये असते का, तर हा एक थोडाफार भाग असतोच, कारण तुम्ही कुठल्या कॉलेजमधून शिकताय त्याच्यावर तुम्हाला भविष्यामध्ये तुमचं जॉब करायचं असेल तर त्या गोष्टीचा खूप विचार केला जातो. पण तुम्हाला जर प्रॅक्टिस करायची असेल तर मी असे सुद्धा विद्यार्थी पाहिलेले आहेत का जे इतर कुठूनही शिक्षण घेतात पण चांगल्या प्रकारचं त्यांनी त्यांच्या क्षेत्रामध्ये नाव कमवलेलं आहे. कारण त्याच्यामध्ये महत्त्वाचा भाग असा आहे का जर तुम्हाला वकील जर बनायचं असेल तर तुमच्यामध्ये काय असलं पाहिजे, तर तुमच्यामध्ये गुड कम्युनिकेशन स्किल असलं पाहिजे, चांगल्या प्रकारचा संवाद साधण्याची एक कला असली पाहिजे, तुमच्यामध्ये पेशन्स असले पाहिजे. पेशन्स याच्यासाठी कारण अनेक गोष्टी आपण बघतो का वकिली क्षेत्र असं आहे का तिथे गेल्यानंतर तुम्ही आज प्रवेश घेतलाय, आज कोर्टामध्ये पाय ठेवले आणि लगेच तुम्ही काहीतरी उभं राहिलात किंवा तुम्ही तुमचं स्वतःचं एक वर्चस्व तयार केलेलं आहे, तर असं काही होत नसतं. त्यासाठी एक बराचसा डेडिकेशन आहे, खूप हार्डवर्क करावं लागतं आणि एक रिझनिंग पॉवर असली पाहिजे. कारण तुमचं माइंड हे रिझनिंग माइंड असलं पाहिजे. कारण जर ते रिझनिंग माइंड जर नसेल तर ह्या व्यवसायामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचा म्हणजे तुम्ही यशस्वी होऊ शकत नाही. तर अशा प्रकारचं जर तुमच्याकडे ह्या सर्व स्किल असतील तर तुम्ही नक्कीच वकिली क्षेत्राचा विचार करायला हरकत नाही. आता ह्याच्यामध्ये अनेक लोकांना प्रश्न पडतो कारण आपले अनेक विद्यार्थी हे ग्रामीण भागातले असतात. मग त्यांना प्रश्न असा पडतो का उद्या वकील व्हायचं आहे, माझं इंग्रजी तितकं चांगलं नाही आहे, मग इंग्रजी जर माझं चांगलं नसेल तर मी या क्षेत्रामध्ये यशस्वी होऊ शकतो का. तर मला असं वाटतं का त्याची काही आवश्यकता नाही आहे. कारण आता जर पाहिलं असेल जी नवीन एक अमेंडमेंट केलेली आहे का आपल्या परिसरातला आपल्या राज्यातला जो कारभार आहे फक्त हायकोर्ट सोडून बाकी इतर तुमचे सेशन कोर्ट असतील, तुमचे लोअर कोर्ट्स असतील, याचा जो कामकाज आहे हा मराठीमध्ये चालला पाहिजे. तर त्यासाठी तुमची इंग्रजी ही लँग्वेज असणं जरुरीचं नाही आहे. पण तुम्ही ॲडमिशन घेतल्यानंतर ॲडमिशनच्या प्रक्रियेमध्ये तुम्हाला सुद्धा इथं ऑप्शन असतं, तुम्हाला ते पेपर्स मराठीमध्ये द्यायचे का इंग्लिशमध्ये द्यायचे. त्याच्यामुळे जी मुलं खेडोपाड्यातून येतात, रुरल भागातून येतात, तर त्यांना कुठल्याही प्रकारची अशी अडचण येत नाहीये. कारण ती एक समज असतो. कारण अनेक लोक या संदर्भातली तुम्हाला खरी माहिती देत नाहीत किंवा जागृती करत नाहीयेत का लॉसाठी ॲडमिशन घेत असताना तुम्हाला तुमच्याकडे काय स्किल असलं पाहिजे. तर लोकांमध्ये एक तो गैरसमज असतो आणि त्याच्यामुळे अनेक लोक त्यांची इच्छा असताना सुद्धा लॉसाठी किंवा ते लॉ एक करिअर म्हणून त्याची ती निवड करत नाहीत. आता ह्याच्यामध्ये हा जर तुमच्यामध्ये जर कुठं तुमची शंका असेल का मला इंग्रजी खूप चांगलं आलं पाहिजे तर मी तिथे ह्या व्यवसायामध्ये गेलं पाहिजे, तर अशी कुठल्याही प्रकारची अट नाही. त्याच्यानंतर एक दुसरा महत्त्वाचा भाग आहे का ह्याच्यामध्ये ॲडमिशन घेताना तुम्हाला वयाची कुठली अट आहे. आता ह्याच्यामध्ये एक मध्यंतरी 3-4 वर्षापूर्वी बार काउन्सिलने निर्णय घेतलेला
का ह्या व्यवसायामध्ये अनेक 60-70 वर्षाची लोकंसुद्धा ॲडमिशन घेतात. तुम्हाला तुमच्या माहितीसाठी सांगतो, जे नेल्सन मंडेला ॲट द एज ऑफ 70 त्यांनी त्यांचं लॉ कंप्लीट केलं. अनेक असे सन्माननीय जजेससुद्धा आहेत, चांगले वकीलसुद्धा आहेत का ज्यांनी नाव कमवलेले, ते त्यांच्या मिड एजमध्ये त्यांनी त्यांचं लॉ कंप्लीट केलं आणि लॉ कंप्लीट करून त्यांनी मग त्यांच्या क्षेत्रामध्ये चांगलं नाव कमवलेलं आहे. तर मध्यंतरी सर्व लोकांच्या मागणीनुसार बार काउन्सिलने तो निर्णय घेतलेला का ह्या लॉसाठी अनेक ज्या फील्ड आहे, मेडिकल असतील, इंजिनिअरिंग असेल, तर तिथं कुठेतरी एक वयाची मर्यादा आहे. पण ह्या व्यवसायामध्ये कोणी येतं 50-60 वर्षसुद्धा ॲडमिशन घेतो किंवा आफ्टर रिटायरमेंटसुद्धा तो त्याचं काम करतो. तर त्यासाठी कुठेतरी बंधनं असली पाहिजेत. म्हणून त्यांनी एक निर्णय घेतलेला का जर 5 इयर कोर्ससाठी जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुमचं मिनिमम जे एज आहे म्हणजे मॅक्झिमम एज ते 22 वर्षापेक्षा कमी असलं पाहिजे आणि 3 इयर्ससाठी 30 इयर्स. त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टमध्ये जेव्हा याच्या केसेस फाईल झाल्या तर सुप्रीम कोर्टाने सांगितलं का राईट टू एज्युकेशन हे आर्टिकल 14, आर्टिकल 21 या सर्व गोष्टीचा विचार करून आणि फॉरेन कंट्रीजमध्ये सुद्धा या लॉच्या शिक्षणासाठी कुठल्या प्रकारची मर्यादा आहे या सर्व गोष्टीचा विचार करून सुप्रीम कोर्टाने बार काउन्सिलनी जो निर्णय घेतलेला त्याला रिकन्सिडर करायला सांगितलं, पुन्हा विचार करायला सांगितलं. त्याच्यानंतर सुद्धा बार काउन्सिलनी निर्णय घेतलेला का मग त्याचं वय जे वाढून ते 45 केलं. पण 45 केल्यानंतर सुद्धा तोच मुद्दा उपस्थित झाला आणि शेवटी मग त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची वयाची मर्यादा आज तरी नाही आहे. तर कुठल्याही वयाचा ज्याचं जे क्रायटेरिया युनिव्हर्सिटीनी ज्या डिग्री जे कोर्सेस आहेत त्यांनी जी मान्यता दिलेली आहे असे कोर्सेस पूर्ण झाल्यानंतर म्हणजे आफ्टर HSC आणि आफ्टर ग्रॅज्युएशन आणि त्याच्यामध्ये तुमचं जर जे मार्क्स आहेत ते त्या प्रकारचे जर असतील तर तुम्ही ते ॲडमिशन लॉ कॉलेजला घेऊ शकता. तर याच्यामध्ये ह्या सर्व गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत आणि मग तुम्ही त्या कॉलेजला ॲडमिशन घेऊ शकता. काही आता नवीन एक ट्रेंड निघाला आहे, अनेक मुलं जी आहेत ती US UK मध्ये लॉसाठी जातात. कारण US UK मध्ये गेल्यानंतर इंटरनॅशनल स्तरावर ज्या काही लॉ फर्म्स किंवा मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत तिथे एक जॉबची एक चांगली अपॉर्च्युनिटी तयार होते. जसे हार्वर्ड युनिव्हर्सिटी आहे, नंतर ऑस्ट्रेलियन नॅशनल युनिव्हर्सिटी आहे, याले युनिव्हर्सिटी आहे. तर अशा अनेक युनिव्हर्सिटीज आहेत मोठ्या मोठ्या, तिथे सुद्धा एक क्रेज वाढायला लागलेलं आहे का आपली जी इंडियन मुलं आहेत ती इंडियन मुलं बाहेर शिकायला जात असतात. कारण एकंदरीत जर भारताचा जर अभ्यासक्रम पाहिला म्हणजे आपल्या कायद्याचा शिक्षणाचा हा UK आणि US मध्ये ज्या पद्धतीने शिकवला जातो त्याच पद्धतीने भारतामध्ये सुद्धा आपला अभ्यासक्रम हा सिमिलर आहे आणि त्याच्यामुळे ती एक क्रेज तयार झालेली आहे. आता हे सर्व केल्यानंतर मग एक प्रश्न पडतो, ठीक आहे मी ॲडमिशन तर घेतलं, बघा आता पुढे काय? मग ॲडमिशन घेतल्यानंतर मी आता काम कुठे करायचं? कारण अनेक जणांनी त्या वकिली क्षेत्राबद्दलच्या काही अशा गोष्टी तयार केलेल्या आहेत का वकिलांना तो स्कोप नाही आहे किंवा वकिली क्षेत्रामध्ये मी करिअर करू शकत नाही किंवा मला जे माझं लाईफ तयार करायचं आहे ते मी तयार करू शकत नाही. अशा अनेक शंका कुशंका त्यांच्या डोक्यामध्ये असतात. तर मित्रांनो, तुम्ही जेव्हा कोर्स कंप्लीट करता, आता एक सांगायचं म्हणून गेलं, 12वी नंतरचा जो कोर्स असतो तो 5 वर्षाचा असतो आणि ग्रॅज्युएशन नंतर असतो तो 3 इयर्स असतो. त्याच्यातला 12वीच्या नंतरच्या 5 वर्षातले जे 2 वर्ष असतात ते प्री लॉ एक्झाम पेपर्स असतात आणि त्याच्यानंतरचे 3 वर्ष जे असतात ते प्युअरली कायद्याचे सर्व विषय असतात आणि ग्रॅज्युएशन नंतर 3 इयर्स असतात. म्हणजे तुमचे याच्यामध्ये 1 वर्ष तसं जास्त जातो. पण ज्या मुलांना लॉमध्येच करिअर करायचं आहे, ज्यांनी ठरवलेलं आहे की मला वकीलच बनायचं आहे, अशीच मुलं 12वी नंतरच्या त्या कोर्ससाठी जात असतात. आता ह्याच्यानंतर हे सर्व कोर्स कंप्लीट झाल्यानंतर मग मुद्दा येतो का मी कशामध्ये करिअर करायचं. तर आता बार काउन्सिलने त्याच्यामध्ये सुद्धा अमेंडमेंट एक नवीन प्रक्रिया चालू केलेली आहे का तुम्ही पूर्वी कोर्स कंप्लीट झाल्यानंतर तुमची स्टेट बार काउन्सिलकडे रजिस्ट्रेशन करायचं. ते रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला ती सनद दिली जायची आणि तुम्ही प्रॅक्टिस सुरू करत होते. परंतु आता 2009-10 पासून एक परीक्षा चालू केलेली आहे त्यांनी आणि ती तुमचा कोर्स कंप्लीट झाल्यानंतर तुम्ही ती परीक्षा द्यायची. ती बार काउन्सिलची परीक्षा असते आणि 2 वर्षामध्ये तुम्ही ती परीक्षा पूर्ण करायची असते. त्या परीक्षेमध्ये तुम्ही पास झाल्यानंतरच तुम्हाला सर्टिफिकेट ऑफ प्रॅक्टिस हे दिलं जातं, तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. आता त्याच्यामध्ये 2 वर्षामध्ये जर ती परीक्षा दिली नाही तरी त्याला कुठलाही फरक पडत नाही. त्याच्यासाठी नंबर ऑफ अटेम्प्ट्स कुठलीही मर्यादा नाही आहे. फक्त तुम्ही ती परीक्षा जोपर्यंत पूर्ण करत नाही तोपर्यंत तुम्ही कुठल्याही कोर्टामध्ये प्रॅक्टिस करू शकत नाही आणि ते केल्यानंतर तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. आता त्याच्यामध्ये एक प्रश्न असा असतो का मी आता डिग्री पूर्ण केलेली आहे, मग आता पुढं काय करायचं? तर पारंपरिक पद्धतीने जर पाहिलं तर तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. मग प्रॅक्टिस कुठे करायची? तर अनेक कोर्ट्स आहेत. मग तालुका स्तरावर जो कोर्ट असतो तो JFC कोर्ट असतो. नंतर तुम्हाला तुमच्या जिल्हा स्तरावर जो कोर्ट असतो तो सेशन कोर्ट असतो.
नंतर त्याच्यानंतर हायकोर्ट असतो, हायकोर्ट नंतर सुप्रीम कोर्ट आहे, त्याच्यानंतर अनेक ट्रिब्युनल्ससुद्धा आहेत, तर ज्याच्यामध्ये आपण पाहिलं असेल का प्रत्येक त्या त्या क्षेत्रासंदर्भातला म्हणजे समजा जमिनी संदर्भातल्या केसेस असतील टेनन्सीच्या, तर टेनन्सी केसेससाठी तो टेनन्सीचा ट्रिब्युनल आहे, त्याला MRT कोर्ट म्हणतो आपण, शेतजमीन न्यायाधिकरण. नंतर त्याच्यानंतर बाकी इतर महसूल न्यायालयसुद्धा आहेत, त्याच्यामध्ये कोऑपरेटिव्ह कोर्ट्ससुद्धा आहेत, कन्झ्युमर कोर्ट्स आहेत, लेबर कोर्ट्स आहेत. तर अशा अनेक आता आपण पाहिलं असेल की आपल्या आसपास जितक्या काही भौगोलिक गोष्टी आहेत त्या प्रत्येक गोष्टीशी कायदा निगडीत आहे. म्हणजे तुम्ही कुठलाही विषय घ्या, म्हणजे आता आपण ऑनलाईन ही चर्चा करतोय तर ह्या संदर्भातला सुद्धा एक कायदा आहे. मोबाईल आपण वापरतोय तर मोबाईल संदर्भातला एक कायदा आहे. तर अशा अनेक सर्व गोष्टी आहेत का त्या सर्व कायद्याशी निगडीत आहेत आणि त्या संदर्भातला आता एक कायद्याचा प्रश्न तयार झालेला आहे. तर ज्यांना आता प्रॅक्टिस करायची मग कुठे करायची हा सुद्धा लोकांचा प्रश्न असतो. कारण त्याच्यामध्ये सुद्धा जसं बोलतात कानाचा डॉक्टर, घशाचा डॉक्टर, हार्ट स्पेशालिस्ट, नंतर ऑर्थो स्पेशालिस्ट, आय स्पेशालिस्ट, असे जे मेडिकलमध्ये जसे ब्रँचेस आहेत तसे आता कायद्यामध्ये सुद्धा त्या ब्रँचेस तयार झालेले आहेत. आता त्या ब्रँचेस म्हणजे कुठल्या, जर एखाद्याला प्रॅक्टिस करायची ते क्रिमिनल प्रॅक्टिस आणि सिव्हिल प्रॅक्टिस. आता जनरली असं होतं का अलीकडे जी काय टेक्नॉलॉजीचा बदल झालेला आहे तर बरीच लोक तर दोन्ही सर्वच प्रॅक्टिस करतात, कुठल्याही प्रकारचं स्पेशलायझेशन करत नाही. पण काही जण क्रिमिनलमध्ये त्यांचं स्पेशल प्रॅक्टिस असते, सिव्हिलमध्ये स्पेशल प्रॅक्टिस असते. आता क्रिमिनल म्हणजे काय का ज्याच्यामध्ये दंडात्मक ज्या काही केसेस असतात त्या सर्व ज्या प्रोसिजर आहेत त्या सर्व क्रिमिनलमध्ये चालतात. हाना माऱ्या या सर्व गोष्टी, जिथे प्रॉपर्टी रिलेटेड जे जे मॅटर्स असतात म्हणजे जमिनीचं असेल, फ्लॅट असेल, इतर कुठलेही, तर त्या संदर्भातली जी प्रॅक्टिस असेल ती सिव्हिल प्रॅक्टिस, त्याला दिवाणी प्रॅक्टिस असं म्हणतो आपण. तर क्रिमिनल आणि सिव्हिल प्रॅक्टिस मग त्याच्यामध्ये स्पेशलायझेशन करणारी काही लोक असतात. जनरली तालुका स्तरावर जो कोर्ट असतो त्या कोर्टामध्ये अशा प्रकारचं कुठल्याही प्रकारचं स्पेशलायझेशन प्रॅक्टिस नसते, कारण प्रत्येक जण सर्व कॉमन प्रॅक्टिस करत असतो. पण आपण सेशन कोर्टात गेलो, हायकोर्टला गेलो तर तिथं अशा प्रकारचे वकील आपण बघू शकतो का ते त्या क्षेत्रामध्ये क्रिमिनलमध्ये, सिव्हिलमध्ये किंवा 138 केसेस असतील अशा ह्याच्यामध्ये ते स्पेशलिस्ट असतात आणि त्यांच्याकडे ती तशा प्रकारची प्रॅक्टिस केली जाते. आता ही प्रॅक्टिस करत असताना सुद्धा तुमच्याकडे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे तुमच्याकडे ते स्किल असलं पाहिजे, चांगलं तुमच्याकडे लॉजिकल माइंड असलं पाहिजे, चांगलं कम्युनिकेशन स्किल असलं पाहिजे, तुम्ही लोकांबरोबर चांगला संवाद करता आला पाहिजे, तुमच्याकडे कन्व्हिन्सिंग पॉवर असली पाहिजे, लोकांना कन्व्हिन्स केलं पाहिजे, कोर्टाला कन्व्हिन्स केलं पाहिजे. ह्याच्यामध्ये वकिली, ह्याच्यामध्ये वक्तृत्व हे सर्वात मोठं भाग आहे त्याच्यामध्ये. तर तुमच्याकडे वक्तृत्व जर स्किल असेल, जर तुमच्याकडे चांगलं स्पीच असेल तर तुम्ही कोर्टाला, तुमच्या पक्षकारांना, तुम्ही आसपासच्या लोकांना एक चांगल्या प्रकारे कन्व्हिन्स करू शकता आणि त्यासाठी हा सर्वात महत्त्वाचा फॅक्टर आहे. प्रेझेन्स ऑफ माइंड सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. आता ह्या गोष्टी जन्मजात काही गणगडे असतात, काहींना ह्या शिकाव्या लागतात आणि हे शिकण्यासाठी तशा प्रकारचा सिलेबस डेव्हलप केला जातो. अनेक कॉलेजेस आहेत तिथं अशा प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज घेतल्या जातात आणि त्या मुलांना तशा प्रकारचं तयार केलं जातं. शेवटी एक महत्त्वाचा भाग असा आहे का तुम्ही एकदा ठरवलं मला वकील बनायचं आहे तर बाबा पुढे काय करायचं आहे. म्हणजे काही लोकांना असं वाटेल वकील बनायचं म्हणजे सनी देओल आठवेल किंवा असं काय जॉली LLB, तर असं काही कुठल्याही प्रकारचं कामकाज काही कोर्टामध्ये चालत नाही. कोर्टाला त्यांनी एक पद्धत दिलेली आहे आणि त्या पद्धतीमध्ये आपल्याला काम करायचं असतं. आता हे झालं क्रिमिनल आणि सिव्हिलमध्ये. त्याच्यानंतर काही जणांना आपण बघतोय का प्रत्येक गोष्टी आज जी कुठली गोष्ट घेतोय तर त्याच्यामध्ये आपण ती घेत असताना, विकत घेत असताना आपण ग्राहक असतो, आपण कंझ्युमर असतो. मग काही जण कंझ्युमर प्रॅक्टिस करतात की ज्या कंझ्युमर कोर्टामध्ये आपल्या आसपास ज्या भौतिक ज्या सुखसोयी आपण घेतो, मग तो एखादा फ्लॅट असेल, कुठली गोष्ट असेल, TV असेल, इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस असतील, या संदर्भातल्या कुठल्या फसवणुकी झाल्या त्या केसेस तिथे चालतात. काही जण MRTला प्रॅक्टिस करतात, त्या जमिनी संदर्भातल्या कुल कायद्याच्या ज्या जमिनी असतात त्या संदर्भातलं ट्रिब्युनल तिथं प्रॅक्टिस चालते. ते कोर्ट मुंबईला आहे. कोऑपरेटिव्ह कोर्ट्स आहेत जिथं साखर कारखाने आहेत, त्या साखर कारखान्यामध्ये सुद्धा अशा प्रकारची तिथली जी काय दैनंदिन व्यवहार असतात ती प्रॅक्टिस तिथं चालते. नंतर बँकिंग क्षेत्रामधल्या प्रॅक्टिसेस काही जण करतात. आता यांच्यानंतर महत्त्वाचा भाग म्हणजे अलीकडं पॅटंट, म्हणजे आपण पाहिलं असेल इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स म्हणजे IPR. आता हा एक महत्त्वाचा अलीकडं मोठे डिस्प्यूट व्हायला लागलेले आहेत. म्हणजे आपण बघतोय एखाद्याने नवीन काहीतरी प्रयोग केलेला आहे आणि नवीन काहीतरी त्यांनी एखादा ट्रेडमार्क तयार केलेला आहे, स्वतःचे त्यांनी एखादा मूवी तयार केला आहे, गाणं तयार केलेलं आहे. आता आपण समजा हे लाईव्ह करतोय सम्यकच्या लोगोवर आणि हे जर कोणी चोरला तर त्या संदर्भातला जर डिस्प्यूट झाला तर या संदर्भातल्या ज्या केसेस आहेत या IPRच्या अंतर्गत चालतात. तर काही जण IPRमध्ये प्रॅक्टिस करतात
आणि त्या IPRच्या प्रॅक्टिस म्हणजे ती एक प्रकारची कॉर्पोरेट प्रॅक्टिस असते आणि तिथं सुद्धा चांगल्या प्रकारचा मोबदला पैसा या ज्या कॉर्पोरेट ज्या कंपन्या असतात ह्या आपल्याला देत असतात. आणि त्याच्यानंतर एक महत्त्वाचा भाग असा आहे का काही जण ड्राफ्टिंग वकील बनतात. ड्राफ्टिंग म्हणजे काय, डॉक्युमेंट्स करायचे. आता मुंबई पुणे किंवा पूर्ण महाराष्ट्रभर आपण पाहिलं असेल जमिनीचे व्यवहार होतात, फ्लॅटचे व्यवहार होतात, अनेक असे ट्रान्झॅक्शन होतात आणि त्या व्यवहारासंदर्भातल्या डॉक्युमेंट्स करण्यासाठी त्याचं ड्राफ्टिंग करण्यासाठी वकिलांची गरज असते. तर काही वकील त्या क्षेत्रामध्येच एक्सपर्ट असतात आणि ते त्या संदर्भातलीच प्रॅक्टिस करत असतात. मग त्यांच्याकडे सुद्धा चांगल्या प्रकारची कमाई करण्याचं एक साधन तयार होतं. आता जनरली पाहिलं असेल का ड्राफ्टिंगचे जे ॲडव्होकेट्स आहेत ते सुद्धा महिन्याला 5-5, 10-10 लाख रुपये कमवतात. म्हणजे त्याच्यामध्ये एक चांगला स्कोप आहे आणि ती फीस डिपेंड ऑन युअर सर्व्हिस, म्हणजे तुम्ही कशा प्रकारे सर्व्हिस प्रोव्हाइड करताय त्यानुसार तुमची ती फीस तशा प्रकारे ठरवली जाते. पण त्याच्यामध्ये लाख रुपयाच्या वर चांगल्या प्रकारची कमाई या ड्राफ्टिंग ॲडव्होकेट्स हे करत असतात. त्याच्यानंतर जर पाहिलं असेल तुम्ही एखादा नवीनच हा एक मला वाटतं सेक्टर ऐकाल का वकील इथे सुद्धा काम करतो. तो वकील कुठे काम करतो, मीडियामध्ये. आता मीडिया म्हणजे काय, ज्यांचा ग्रॅज्युएशन पूर्ण झालेलं आहे, वकिली केलेली आहे पण त्याला पत्रकारितेचं आवड आहे, तर मग त्याची पत्रकारिता प्लस त्याचं लॉचं एज्युकेशन, तर लॉ जर्नलिस्ट. म्हणजे आपण पाहिलं असेल का अनेक बॉलिवूड लोकांच्या केसेस असतात, हाय प्रोफाईल केसेस असतात आणि अशा केसेसमध्ये कोर्टामधून आपल्याला त्या केसमध्ये डे टू डे काय घडलं किंवा दररोजचे समजा आपण सुप्रीम कोर्टचे काही अनेक इश्यूज असतात, जसं आता मध्यंतरी अनेक त्याच्यावर हेरिंग झालेले आहेत, राफेलचे असतील किंवा अशा नंबर ऑफ केसेस असतात तर त्याच्यामध्ये जनरली पत्रकारांना कोर्टाची भाषा समजत नसते. आणि मग जर समजा एखादा वकील त्या ह्याच्यामध्ये जर नेमला तर कायद्याच्या काही ज्या वर्ड्स असतात त्या वर्ड्सचा अर्थ लावणं फक्त वकीलच काम करू शकतात. आणि म्हणून त्या क्षेत्रामध्ये सुद्धा अलीकडे एक मोठ्या प्रमाणाची संधी तयार झालेली आहे. म्हणजे जर तुम्हाला पत्रकारितेचं वेळ आहे, चांगलं तुमच्याकडे स्पीच आहे आणि तुम्हाला कायद्याचा अभ्यास आहे, तर तुम्ही कोर्टामध्ये ज्या अशा प्रकारच्या हाय प्रोफाईल केसेस चालतात ज्याच्यामध्ये कायद्याचा मीडियाला अशा प्रकारच्या बाईट्स द्यायच्या असतात, त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा त्यांना जर कार्यक्रम घ्यायचा असेल तर त्याच्यासाठी या क्षेत्रातल्या लोकांना एक मोठी संधी तयार झालेली आहे. तिथे सुद्धा त्यांना 50,000 पासून लाख 1.5 लाख पर्यंत पगार दर महिना दिला जातो. तर ही एक नवीन अपॉर्च्युनिटी ह्या कायद्याच्या शिक्षणातून तयार झालेली आहे. तर त्याच्यासाठी सुद्धा लोक जाऊ शकतात. त्याच्यानंतर लिगल ॲनालिस्ट. आता लिगल ॲनालिस्ट म्हणजे काय का अनेक विद्यार्थी असं आहे का नाही मला प्रॅक्टिस करायची नाही पण मला जॉबच करायचा आहे आणि चांगल्या पगाराचा जॉब करायचा आहे. तर अनेक कॉर्पोरेट फर्म आणि कंपन्या तयार झालेल्या आहेत आणि त्या कॉर्पोरेट फर्म्स आणि ज्या कंपन्या आहेत किंवा ज्या बँकिंग जे सेक्टर आहेत तर त्याच्यामध्ये त्यांना अशा वकिलांची गरज असते आणि तिथं मग तुम्ही अशा प्रकारचा सर्व्हिस तिथे देऊ शकता. आता अनेक माझे मित्र कॉर्पोरेटमध्ये जॉबला आहेत तर त्यांना चांगला पगार आहे, कोणाला 50,000, 70,000, 80,000, 1 लाख, 1.5 लाख, 2 लाख अशा प्रकारचा. शेवटी तुमच्या स्किलवर डिपेंड आहे तुम्ही कशा प्रकारे काम करताय आणि त्यानुसार त्या लिगल ॲनालिस्ट म्हणून सुद्धा तुम्ही तिथं काम करू शकता. त्याच्यानंतर एक महत्त्वाचा भाग म्हणजे अजून तुम्ही जे काम करू शकता तुम्ही लिगल ॲडवायझर बनू शकता. आता लिगल ॲडवायझर म्हणजे काय, जर समजा तोच भाग आहे का तुम्हाला कोर्टात प्रॅक्टिस करायची नाही पण तुम्हाला ॲडवाईस द्यायचं आहे, तर अनेक फर्म्स कंपन्याज आहेत, जनरल लोक आहेत, तर तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये बसून तुम्ही लोकांना ॲडवाईस करू शकता. आता ह्याच्यामध्ये सुद्धा अनेक अशा अपॉर्च्युनिटी तयार झालेली का तुम्ही तुमच्या एकतर कुठल्या फर्म मार्फत तुम्ही लिगल ॲडवायझर म्हणून काम करा किंवा तुम्ही इंडिव्हिज्युअल करा. ते इंडिव्हिज्युअल करताना सुद्धा तुमचं स्वतःचं तशा प्रकारचं स्टेटस तयार करणं खूप महत्त्वाचं आहे. कारण जितकं विद्वत्ता जितकी स्किल तुमच्याकडे असणार आहे त्या पद्धतीने लोक रिस्पॉन्स आणि लोक तुम्हाला पैसे देणार आहेत. आणि याच्यामध्ये सुद्धा अनेक लोक त्याच्यामध्ये घुसलेले आहेत. मग काही जण लिगल ॲडवाईस करताना ॲर्बिट्रेटर म्हणून सुद्धा काम करतात, अनेक कंपनीचे डिस्प्यूट सोडवतात, अनेक बँकिंग किंवा इतर क्षेत्रातले जे काही त्यांचे इश्यूज असतात त्या इश्यू संदर्भातले ते ॲडवाईस करत असतात. तर ह्या लिगल ॲडवायझर म्हणून त्यांना सुद्धा खूप मोठा स्कोप आहे. त्याच्यानंतर एक महत्त्वाचा भाग असा का लॉ नंतर तुम्ही काय करू शकता. तर लॉ नंतर एक दुसरा भाग आहे का ज्यांना प्रॅक्टिस करायची नाही पण शिकवण्याची आवड आहे, तर मग असे जे विद्यार्थी आहेत ते टीचिंग फील्डमध्ये जाऊ शकतात. मग त्याने LLB केल्यानंतर LLM करायचा, नेटसेट द्यायची आणि नेटसेट नंतर तुम्ही प्राध्यापक म्हणून सुद्धा जे लॉ कॉलेजेस आहेत तिथं तुम्ही चांगल्या प्रकारचं काम करू शकता. आज सुद्धा तुम्ही पाहिलं असेल नेटसेटवाल्यांना जो पगार आहे तो 70-80 हजार लाख रुपयाच्या घरामध्ये त्यांना चांगला पगार दिला जातो. तर त्या टीचिंग फील्डमध्ये सुद्धा तुम्ही आफ्टर लॉ ग्रॅज्युएशन तुम्ही तिथे जाऊ शकता. त्याच्यानंतर एक ज्युडिशियरी म्हणजे तुम्हाला असं वाटतं का मला जज बनायचं आहे
आणि जज जर बनायचं असेल तर मग बाबा काय क्रायटेरिया आहे, मी काय केलं पाहिजे. तर 12वी नंतरचा 5 वर्ष, ग्रॅज्युएशन नंतरचं 3 वर्ष. तर हे कोर्स कंप्लीट झाल्यानंतर पहिल्याच प्रयत्नात शेवटच्या वर्षी लॉच्या जर त्याला 55% जर मार्क्स त्याला जर पडले असतील तर असा विद्यार्थी JFCसाठी लॉच्या एक्झाम जजच्या परीक्षेसाठी तो ॲप्लिकेशन देऊ शकतो, ॲप्लाय करू शकतो. जर समजा त्याला 55% जर फर्स्ट अटेम्प्टमध्ये जर नसतील पडले तर 3 वर्ष प्रॅक्टिस केल्यानंतर तो अशा परीक्षेसाठी अर्ज करू शकतो. आणि त्याच्यामध्ये सुद्धा तिथं अशा प्रकारची प्रिलिमिनरी एक्झाम असते, नंतर रिटर्न एक्झाम असते आणि नंतर ती मुलाखतीसाठी एक परीक्षा असते. या 3 परीक्षा दिल्यानंतर त्याच्यामध्ये MPSC सारख्या सर्व प्रोसिजर केल्यानंतर तिथल्या त्या मुलांना जज म्हणून निवडलं जातं. आज जर तुम्ही पाहिलं असेल अनेक लॉ स्टुडंट्स हे ज्युडिशरीमध्ये जात आहेत आणि आज जर पाहिलं असेल पूर्वी कदाचित जजेस लोकांना खूप कमी पगार होता, पण आज 1 ते 1.5 लाखाच्या आसपास जजेस लोकांना चांगल्या प्रकारची सॅलरी सरकारकडून दिली जाते. आणि जज झाल्यानंतर बाकी गोष्टी तर तुम्हाला माहिती आहेत, मान सन्मान, रिस्पेक्ट आणि सोसायटीमधला एक रेप्युटेशन तयार होतो. तर या क्षेत्रामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारची संधी तयार झालेली आहे. त्याच्यानंतर तुम्हाला पब्लिक प्रॉसिक्युटर हे सरकारी वकील हा शब्द बऱ्याचदा ऐकला असेल, ज्यांचा कोर्टात संबंध आला असेल किंवा जे कोर्टात जात आहेत, पिक्चरमध्ये पाहिलं असेल. सरकारी वकील एक असतो, एक खाजगी वकील असतो. हा एक थोडासा लोकांमधला कन्फ्युजन असतो, सरकारी वकील आणि खाजगी वकील म्हणजे काय. सरकारी वकील म्हणजे जो सरकारतर्फे ज्याची नेमणूक केली जाते तो सरकारी वकील असतो आणि जो स्वतः प्रॅक्टिस चालू करतो कुठल्याही प्रकारचा सरकारशी तो संबंधित नसतो तो खाजगी वकील असतो. तर सरकारी वकील बनण्यासाठी सुद्धा अशा प्रकारची MPSC सारखी परीक्षा घेतली जाते राज्य सरकारकडून आणि मग त्यांच्या नेमणुका त्याच पद्धतीने ज्या प्रकारच्या MPSCमध्ये निवड केली जाते तीच निवड प्रक्रिया वापरून अशा ह्या सरकारी वकिलांची नेमणूक प्रत्येक तालुका कोर्ट, जिल्हा कोर्ट, हायकोर्ट आणि अनेक ठिकाणी अशा प्रकारच्या सरकारी वकिलांची नेमणूक केली जाते. तिथं सुद्धा अशा सरकारी वकिलांना खूप चांगल्या प्रकारचा पगार आहे. 80-90 हजार लाख रुपयापर्यंत त्यांना अशा प्रकारचा पगार दिला जातो. इतर अलाउन्सेस सुद्धा असतात. तर एक चांगल्या प्रकारचा स्कोप या सरकारी वकिलांना सुद्धा तयार झालेला आहे. आता त्याच्यानंतर महत्त्वाचा भाग म्हणजे आपण पाहिलं असेल अनेक मूव्हीज तयार होतात, म्युझिक अल्बम तयार होतात. तर प्रत्येक आपण चित्रपट पाहिल्यानंतर पाहिलं असेल का त्याच्या शेवटी लिगल ॲडवायझर म्हणून काही वकिलांची एक टीम असते. तर मी मगाशी म्हटल्याप्रमाणे का वकिली क्षेत्र पूर्वी असं होतं का एक पारंपरिक पद्धतीने जर पाहिलं तर त्यांनी फक्त जाऊन कोर्टात प्रॅक्टिस करायचे, मग क्रिमिनल लॉयर का सिव्हिल लॉयर इथपर्यंतच मर्यादित होतं. पण आता ज्या पद्धतीने ग्लोबलायझेशन झालेलं आहे, जे जागतिकीकरण सुरू आहे, फास्ट लाईफ झालेली आहे, त्याच्यामध्ये अनेक क्षेत्रांमध्ये वकिलांची गरज तयार झालेली आहे. आपण पाहिलं असेल आज भारतामध्ये 10 लाख वकील आहेत आणि भारताची लोकसंख्या आहे 130 कोटी. त्या मानाने वकिलांची संख्या सुद्धा कमीच आहे. आणि जे लिटिगेशन्स आहेत ते लिटिगेशन्स आज सुद्धा भारताकडे म्हणजे जर वर्षभर जरी 24 आवर्स जरी काम केलं तरी लिटिगेशन संपणार नाही, इतकं मोठं काम आज कोर्टामध्ये. म्हणून आपण बऱ्याचदा बघत असतो का अनेक केसेस कोर्टामध्ये पेंडिंग असल्या कारणाने आपले जे निकाल आहेत हे निकाल बऱ्याचदा त्यांना अवधी लागतो किंवा उशीर लागतो. त्याच्यासाठी सुप्रीम कोर्टाने, सरकारने अनेक त्याच्यामधले इनिशिएटिव्ह घेतलेले आहेत. तर न्यायालय तुमच्या दारी म्हणजे अनेक लोकन्यायालय आयोजित केले जातात, मोबाईल लोकन्यायालय आयोजित केली जातात आणि तिथं जाऊन लोकांच्या केसेस, लोकांची जी प्रकरणं आहेत ती प्रकरणं मिटवली जातात. का तर ही जी सिस्टीम आहे सिस्टीम खूप कमी पडत चाललेली आहे आणि त्यासाठी वकिलांची खूप मोठी गरज आहे. आणि आपण एकंदरीत जर पाहिलं असेल तर वकिली क्षेत्रामध्ये खूप मोठा एक स्कोप तयार झालेला आहे. आणि त्यासाठी मला वाटतं ज्या विद्यार्थ्यांना असं वाटतं का मला कुठं करिअर करायचं आहे किंवा ज्यांची परिस्थिती खूप नाजूक आहे, कारण आपण जनरली पाहिलं असेल मेडिकल इंजिनिअरिंग जर क्षेत्रामध्ये जायचं म्हटलं तर तुम्हाला लाखो रुपयाची गरज असते, पण लॉसाठी अशी कुठल्याही प्रकारची भरमसाठ फी घेतली जात नाही आहे. आजसुद्धा म्हणजे मी जिथं गव्हर्नमेंट लॉ कॉलेजला शिकलो तिथे 10,000च्या आसपास तिथे ॲडमिशन होतो. म्हणजे तुमचं 60,000 ते 70,000मध्ये 5 इयर्सचा कोर्स आहे. म्हणजे लाख रुपये जरी पकडलं तरी तुमचा लाख रुपयामध्ये तुमचं शिक्षण पूर्ण होतं. पण अदर काही असे कॉलेजेस आहेत की जिथे रिझर्व कॅटेगरीसाठी सुद्धा चांगल्या प्रकारचं शासनाकडून स्कॉलरशिप दिली जाते आणि तिथं तुम्हाला कुठल्याही प्रकारचा खर्च नाही आहे.
3 इयर्ससाठी प्रायव्हेट कॉलेजेस जरी असेल तरी वर्षाला कमीत कमी 20 ते 30,000 किंवा 50,000पर्यंत फीज घेतली जाते. म्हणजे ॲज कम्पेअर टू मेडिकल आणि इंजिनिअरिंग या फील्डपेक्षा खूप कमी फी दिली जाते. मी तुलनात्मक कुठलं बोलणार नाही, पण एकंदरीत जर पाहिलं तर एक चांगल्या प्रकारचं नाव, पैसा आणि तुम्हाला समाधान जर कमवायचं असेल, जर हे करायचं असेल तर तुम्हाला या क्षेत्रामध्ये यायला कुठल्याही प्रकारची हरकत नाही आहे. कारण या क्षेत्रामध्ये अनेक अशा गोष्टी तयार झाल्या आहेत. त्याच्यानंतर लॉ नंतर तुम्ही जे काम करू शकता, NGOला तुम्ही लिगल ॲडवायझर बनू शकता. आता अनेक जण आपल्यातले जे आहेत हे सोशल वर्कर आहेत आणि सोशल वर्कर असल्या कारणाने त्यांना सामाजिक कामाची आवड आहे. अनेक अशा NGO तयार झालेले तर त्यांना लिगल ॲडवायझरची गरज आहे आणि तिथं सुद्धा तुम्ही काम करू शकता. म्हणजे तुमची आवड सामाजिक कामाची आणि तुम्ही घेतलेलं शिक्षण या दोन्ही गोष्टी एकत्रित करून तुम्ही तुमचं काम करू शकता आणि तिथं सुद्धा चांगल्या प्रकारचा अनेक NGOकडून पगार दिला जातो. आणि त्या NGOला सुद्धा ज्या शासनाच्या ज्या स्कीम्स आहेत, शासनाचे जे कायदे आहेत त्याचा अर्थ लावण्याचं जे काम आहे ते वकीलच करू शकतो आणि त्यासाठी तिथं सुद्धा एक मोठा स्कोप तिथे तयार झालेला आहे. त्याच्यानंतर जर पाहिलं असेल तर आपल्याला जो सर्वात मोठी जी संधी आता अलीकडे जर तयार झाली तर ती म्हणजे कुठली, पॉलिटिकल फील्डमध्ये. म्हणजे त्याच्यातलं सर्वात मोठी इंडस्ट्री बोलली तरी हरकत नाही. म्हणजे मी असं बोलतो त्याचं कारण असं आहे का आज आपण पाहिलं असेल का भारत स्वतंत्र झाल्यापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे चांगले वकील होते आणि त्यांच्या समकालीन अनेक महात्मा गांधी असतील, वल्लभभाई पटेल असतील, असे अनेक तेव्हाचे सर्व वकील म्हणजे बाबासाहेब पार्लिमेंटमधले जे डिबेट्स वगैरे आपण वाचले तर आजच्यापेक्षा तेव्हाचे डिबेट्स खूप चांगले होत होते. कारण तेव्हा संसदेमध्ये बरेचसे लोक बॅरिस्टर आणि वकील झालेले होते आणि त्याच्यानंतर पाहिलं तरी ती परंपरा आज मला वाटतं कुठेतरी आहेच. कारण आज सुद्धा पार्लिमेंटमध्ये पाहिलं असेल मग तुम्ही कधी स्वतः आपले सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे राष्ट्रीय नेते आदरणीय प्रकाशजी आंबेडकर साहेब असतील तर त्यांची लोकसभेतली भाषणं आपण पाहिली असतील. एक वकील म्हणून त्यांना त्या कायद्याचा अभ्यास आहे. त्याच्यानंतर तुम्ही कपिल सिब्बल, मनू सिंघवी, अरुण जेटली किंवा सुषमा स्वराज, तर अशा प्रकारचे जे अनेक जे लोक आहेत का ते वकिली क्षेत्रातून आलेले आहेत तर त्यांची जी संसदेमधली जी मांडणी असते किंवा त्यांची जी स्पीच असतात ते खरोखर ऐकण्यासारखं असतं. त्याचं कारण असं आहे का या क्षेत्रातून, वकिली क्षेत्रातून तो अभ्यास किंवा कायद्याचं ज्ञान आपल्याला आलेलं असतं आणि म्हणून ती तशा प्रकारची मांडणी आपण करू शकतो. आणि एकंदरीत जर पाहिलं तर आज सुद्धा आपली पार्लिमेंट असेल, आपली विधानसभा असेल तर ह्या दोन्ही सभागृहामध्ये हे बरेचसे जे राजकारणी ते सर्व वकीलच आहेत आणि ते वकील असल्या कारणाने आपण बघतो का अनेक गोष्टी हजार जबाबीपणा त्यांच्यामध्ये आलेला असतो आणि एखाद्या विषयावर कशा प्रकारे तो टॅकल करायचा. आता आपण पाहिलं असेल आपल्या साहेबांचंच का अनेक आंदोलनामध्ये त्यांची एक भूमिका असते का तर त्यांनी कायद्याचं शिक्षण घेतलं आणि म्हणून त्यांना अनेक गोष्टीबद्दल मी ही गोष्ट केल्यानंतर त्याचा परिणाम काय असू शकतो आणि म्हणून त्याच्यातले अनेक निर्णय हे परफेक्ट आणि चांगले असतात आणि त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचा कार्यकर्त्यांना किंवा संघटनेला धोका पोहोचत नाही. आणि म्हणून मला वाटतं आता सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे जे कार्यकर्ते असतील त्यांना जर काम करायचं आहे तर एक कार्यकर्ता जर वकील असेल म्हणजे त्यांनी त्याचं इतर ज्या चॉईस असतील त्या तर त्यांनी ठरवायचंच. कारण प्रत्येकाचा एक आवड असते मला कुठं जायचं आहे. पण ज्यांना असं वाटतं का मला वकिली करायची आणि त्या वकिलीचा फायदा माझ्या स्वतःच्या विकासासाठी, मला माझ्या कुटुंबासाठी आणि समाजासाठी असं एकत्रित करून जर मला त्याचा फायदा होत असेल आणि असं जर विचार असेल तर मला वाटतं त्यांनी वकिलीचं क्षेत्र नक्की निवडलं पाहिजे. कारण वकील झाल्यानंतर आपण पाहिलं असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1923ला जेव्हा लंडनवरून भारतामध्ये येतात तर भारतामध्ये आल्यानंतर त्यांनी प्रॅक्टिस चालू केली. म्हणजे आज अनेक जणांच्या तक्रारी आहेत का माझ्याकडे पैसे नाही आहेत, म्हणजे मी 1000 रुपये सुद्धा भरू शकत नाही, मी कसं काय शिकू शकतो. तर बाबासाहेबांचा खडतर प्रवास जर पाहिला तर बाबासाहेब जेव्हा 1923ला बॉम्बे बार काउन्सिलमध्ये जेव्हा तिथे ते रजिस्टर करत जातात हायकोर्टचा प्रॅक्टिस करण्यासाठी रजिस्टर करणं खूप गरजेचं असतं. तर तेव्हा बॉम्बे बार काउन्सिल होती आणि त्या बॉम्बे बार काउन्सिलमध्ये 500 रुपये देण्यासाठी बाबासाहेबांकडे पैसे नव्हते. तेव्हा बाबासाहेबांचा एक मित्र नवल भाटेना यांनी ते पैसे बाबासाहेबांचे भरले आणि बाबासाहेबांचे ते पैसे भरल्यानंतर बाबासाहेबांचा हायकोर्टला रजिस्ट्रेशन झालं आणि ते रजिस्ट्रेशन झाल्यानंतर बाबासाहेबांनी वकिली चालू केली आणि त्या वकिलीमध्ये सुद्धा अनेक अशा केसेस आहेत, अनेक ज्या केसेस त्यांनी चांगल्या प्रकारच्या फाईट करून त्या केसेस त्यांनी जिंकलेल्या आहेत. आणि ते करत केल्यानंतर तुम्ही म्हणजे मी वकिली क्षेत्रासंदर्भातला बाबासाहेबांचा प्रवास सांगतोय. त्याच्यानंतर बाबासाहेब गव्हर्नमेंट लॉ कॉलेजला शिकवायला होते पार्ट टाइम लेक्चरर म्हणून. 1935ला तिथे प्रिन्सिपल राहिलेले आहेत
आणि 1935ला प्रिन्सिपल म्हणून काम करत असताना त्याच दरम्यान ते हायकोर्टला सुद्धा प्रॅक्टिस करत होते. आणि तेव्हा तिथले जे जॉन माउंटन म्हणून एक जे जज होते, तर ते सुरुवातीला बाबासाहेबांच्या विरोधात होते. पण जेव्हा बाबासाहेबांचा आर्ग्युमेंट आणि बाबासाहेबांची जी केस मांडण्याची पद्धत होती त्याच्यामुळे ते बाबासाहेबांचे खूप मोठे फॅन झालेले. आणि त्यांची इच्छा होती बाबासाहेबांनी प्रिन्सिपल व्हायचं गव्हर्नमेंट लॉ कॉलेजचं. कारण गव्हर्नमेंट लॉ कॉलेजला एखादा व्यक्ती जर प्रिन्सिपल झाला तर त्याच्यानंतरची जी पुढची प्रोसिजर असते तो त्या हायकोर्टचा जज होतो. आणि म्हणून बाबासाहेब गव्हर्नमेंट लॉ कॉलेजला शिकवत असताना नेहमी बोलायचे, वन डे आय विल बिकम अ जज, अशी त्यांची इच्छा पण होती. पण नंतर आपण पाहिलं असेल का त्यांचा जो प्रवास होता ना, सोशल सामाजिक कामामध्ये इतके व्यस्त झाले का बाबासाहेबांना ना वकिली करता आली ना त्यांनी बोलल्याप्रमाणे ते जज बनू शकले. पण मला असं वाटतं का बाबासाहेब तर जज झालेच नसते, कारण त्यांना त्याच्यामध्ये अडकायचं नव्हतं. पण जर कदाचित जज झालं असं तर बाबासाहेबांनी हे इतकं चांगलं जे भारतीय संविधान आहे ते लिहू शकले नसते. कारण जर ते जज झाले असते तर गव्हर्नमेंटच्या कुठेतरी अंडरमध्ये राहिले असते, तिथंच बिझी राहिले असते. आणि त्यातून बाबासाहेब फ्री झाले म्हणून, आणि बाबासाहेब वकील होते, कायद्याचं नॉलेज होतं, बॅरिस्टर होते म्हणून त्यांच्यावरती जबाबदारी सोपवलेली. आणि त्यांनी इतकं चांगलं कॉन्स्टिट्यूशन तयार केलं का आज सुद्धा त्या कॉन्स्टिट्यूशन म्हणजे आजच्या परिस्थितीमध्ये सुद्धा आपलं भारतीय संविधान त्या परिस्थितीला न्याय देत आहे. मित्रांनो, तुम्ही पाहिलं असेल, मी कालच वाचलं का डोनाल्ड ट्रम्प जी जागतिक महासत्ता USA आहे, त्या युएसएचा प्रेसिडेंट याला पूर्ण जर अमेरिका बंद करायची तर तो निर्णय घेऊ शकत नाही. काल जॉर्जिया म्हणून तिथला जो एक स्टेट आहे त्यांनी तिथलं लॉकडाऊन उठवलं आणि त्याच्यावरून ट्रम्प आणि जॉर्जियाचा जो गव्हर्नर आहे त्यांच्या दोघांमध्ये थोडंसं डिस्प्यूट तयार झालेलं आहे. पण भारतातली परिस्थिती उलटी आहे. भारतामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी युनियन जी तयार केली, कारण पहिला देश तयार झाला आणि नंतर राज्य तयार झालेले आहे. म्हणजे आज नरेंद्र मोदी भारताचे जे पंतप्रधान याचे निर्णय घेऊ शकले आणि त्यांच्या एका निर्णयावर भारतीय संविधानाच्या अंतर्भूत जे अधिकार प्राप्त त्यांना दिलेले आहेत त्यानुसार पूर्ण जम्मू काश्मीरपासून तर कन्याकुमारीपर्यंत आजच्या ह्या कोरोना व्हायरसच्या परिस्थितीमध्ये पूर्ण भारत आज लॉकडाऊनमध्ये. म्हणजे ही जी मोठी शक्ती, ही मोठी जी ताकद आहे किंवा हे संविधान आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिहू शकले का, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक चांगले वकील होते, त्यांना चांगलं कायद्याचं ज्ञान होतं म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक मोठा इतिहास तयार केलेला आहे. आणि त्यासाठी हे जे क्षेत्र हे खूप मोठं आहे का ह्याच्यातून, आणि आपण अनेक आंदोलनं बाबासाहेबांची पाहिली असेल. कधी आंदोलनं करत असताना बाबासाहेबांनी कधीही कार्यकर्त्यांना कायदेशीर अडचण तयार होईल अशा प्रकारची परिस्थिती तयार केली नाही का, तर त्यांना त्या कायद्याचा नॉलेज होता. आणि तशाच प्रकारचं जर आपल्याला काम करायचं असेल तर आपल्याला जर कायद्याचं नॉलेज असेल तर आपण आपल्या संघटनेला, आपल्या कार्यकर्त्यांना आपण न्याय देऊ शकतो. म्हणजे आंदोलनं घेत असताना आपण जर आचारसंहिता आहे, जमावबंदी आहे, तर अशा परिस्थितीमध्ये आपण कशी निवेदनं पाठवली पाहिजेत, आपण कायदा हातात घेतला पाहिजे की नाही, आपण कशा प्रकारे या सर्व गोष्टी टॅकल करायच्या, ड्राफ्टिंग कशा प्रकारे करायची. उद्या जर समजा एखाद्या संघटनेच्या आपल्या कार्यकर्त्यांवर जर केसेस दाखल झाल्या तर एक वकील जो आहे तो वकील 100 लोकांना सोडू शकतो. तर म्हणून आपण बघतोय अनेक जे भारतातले पक्ष आहेत ह्या प्रत्येक पक्षामध्ये सुप्रीम कोर्टमध्ये, हायकोर्टमध्ये प्रॅक्टिस करणारे नामवंत वकिलांना त्यांच्या पक्षामध्ये स्थान दिलं जातं. म्हणजे ती एक अपॉर्च्युनिटी, मी का बोललो, कधी एक मोठी संधी तयार झालेली आहे. कारण तशा प्रकारचं नॉलेज, स्किल जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला कुठल्याही लोकसभा सुद्धा लढवण्याची गरज नाहीये. तुम्ही आज पण पाहिलं असेल भारतीय संसदेमध्ये अनेक असे राज्यसभेतले खासदार आहेत का ज्यांनी कुठलीही लोकसभा लढलेली नाही, किंवा ते लढले किंवा तिथं पडले पण ते हारले, पण हारलेले असताना सुद्धा त्यांची निवड संसदेमध्ये राज्यसभेमध्ये केलेली आहे. का, तर त्या पक्षाला त्यांची गरज आहे. आणि का गरज आहे, तर पक्षाला वकील असला पाहिजे, संघटनेला वकील असला पाहिजे, आणि म्हणून त्यांची निवड केली जाते. आणि आपण पाहिलं असेल, आणि मग त्या मोबदल्यात जेव्हा जेव्हा कधी असा प्रश्न तयार होतो तेव्हा हे जे वकील जे बांधव असतात त्या पक्षाची, त्या संघटनेची, त्या समूहाची मांडणी करत असतात. तर ही सुद्धा एक मोठी मांडणी झालेली आहे. अनेक ठिकाणी आपण बघतोय आता एक नवीन ट्रेंड झालेला आहे. ग्रामपंचायत असेल, नगरपालिका असतील, नगर परिषद असतील, महानगरपालिका असेल, लोकसभा असतील, राज्यसभा असतील, विधानसभा असतील, विधान परिषद असतील, जितक्या कुठल्या स्थानिक स्वराज्य संस्था वगैरे याचे जे इलेक्शन आहेत तिथं आज वकिलांना प्राधान्य दिलं जातं. कारण प्रत्येक संघटना, संस्था, पक्ष जे जे कोण आहेत, जे ट्रस्ट किंवा जे काय असतील त्या प्रत्येक ठिकाणी वकिलाची गरज तयार झालेली आहे. आणि अशा प्रकारे तिथं स्वतःचा अर्थजन म्हणजे स्वतःची कमाई वकील तयार करू शकतो. आता हा तसा अधिकृत फील्ड नाहीये, पण जी वास्तवता आहे
का ती मांडली पाहिजे. कारण अशा लोकांना तिथं घेतलं जातं का, तर ते वकील आहेत म्हणून घेतलं जातंय. आणि जर कदाचित ते वकील नसतील तर त्यांना अशा प्रकारचा राज्यसभेवर किंवा अनेक संस्था संघटना याच्यावर त्यांना लिगल ॲडवायझर किंवा मानद सभासद म्हणून नाही घेऊ शकत. तर ह्या अशा अनेक संधी आताच्या परिस्थितीमध्ये, बदलत्या परिस्थितीमध्ये तयार झालेली आहे. आणि म्हणून त्यासाठी ज्या विद्यार्थ्यांना, ज्या लोकांना कायद्याच्या ह्याच्यामध्ये करिअर करायचं आहे, तर त्यांनी करिअर करताना ह्या सर्व पार्श्वभूमीचा विचार करावा का जे आता बदलत चाललेली जी काही परिस्थिती आहे, या परिस्थितीमध्ये इतकं व्यापक हे क्षेत्र तयार झालेलं आहे का तिथं तुम्ही प्रत्येक ठिकाणी वकिलाची गरज तयार झालेली आहे. मग ते तुमचं कॉर्पोरेट असेल, तुमचं बॉलिवूड असेल, टॉलिवूड असेल, तुमचं शेअर मार्केट असेल, कुठलंही, म्हणजे तुम्ही आता एक कुठलाही प्रश्न मला जरी विचारला, त्या प्रत्येक क्षेत्राशी त्या कायद्याचा आणि याचा संबंध आहे. आणि कायदा हा जर पाहिला तर आपल्या स्वतःच्या विकासासाठी, समाजाच्या विकासासाठी, राज्याच्या विकासासाठी, देशाच्या विकासासाठी खूप महत्त्वाचा भाग आहे. जर आपल्याला जर कायदा सुव्यवस्था जर समाजामध्ये जर आणवायची असेल तर कायदा हा असला पाहिजे. आणि कायद्याचा अर्थ काढणारा जो समूह आहे तो म्हणजे वकील आहे. आणि म्हणून आपण त्या वकिली क्षेत्रामध्ये गेलं पाहिजे. आणि ज्या अनेक लोकांना शंका आहेत का मी तिथं जाऊन काय काय करू शकतो, जसं मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही आता जज बनू शकता, सरकारी वकील बनू शकता, तुम्ही कॉर्पोरेटमध्ये काम करू शकता, बँकिंगमध्ये काम करू शकता. जितक्या नॅशनलाइज आणि कोऑपरेटिव्ह बँक्स आहेत त्या सर्व बँकांमध्ये आज लॉ ऑफिसर्स अपॉइंट केलेले आहेत. कारण अनेक बँकांचे प्रश्न तशा प्रकारचे तयार होतात. आज आपण बघतोय प्रत्येकजण नेट बँकिंग, पेटीएम, इकडून तिकडून पैसे करत असतो, पैसे ट्रान्सफर करत असतो, व्यवहार करत असतो. तर सायबर क्राईमच्या केसेससुद्धा इतक्या भरमसाठ वाढलेल्या आहेत का त्या क्षेत्रासंदर्भातला ज्यांना नॉलेज आहे, म्हणजे ज्यांनी लॉ केलेला आहे, लॉ नंतर सायबर डिप्लोमा तुम्ही करू शकता. आणि त्या सायबर डिप्लोमाचं ज्याला नॉलेज आहे, म्हणजे लॉ नंतर सुद्धा सायबर लॉ आहे आणि अदर फॅकल्टीमधून सुद्धा तुम्ही तो पर्टिक्युलर जो कोर्स आहे तो केल्यानंतर सुद्धा तुम्हाला सायबरमध्ये तुम्हाला काम करायची संधी आहे. पण जर तुम्ही लॉ ग्रॅज्युएट असाल तर लॉ ग्रॅज्युएटमध्ये सायबर क्राईममध्ये तुम्हाला एक्सपर्ट म्हणून तुम्हाला तिथं जॉबसाठी घेतलं जातं. तर आपण पाहिलं असेल का आता सर्वात जास्त ज्या भविष्यातल्या ज्या तक्रारी ज्या तयार होणार आहेत त्या सायबर क्राईमच्या होणार आहेत. आज आपण बघतोय मोबाईल, व्हॉट्सअप, सोशल मीडिया जितकं चांगलं आहे का आज आपण सुद्धा या सोशल मीडियाच्या माध्यमातून एक डिजिटल जयंती साजरी करतोय. पण आज अनेक आपण पाहिलं असेल का ट्विटर, इंस्टाग्राम, फेसबुक किंवा सोशल मीडियातले जितकी कुठली माध्यमं आहेत त्या माध्यमातून कुठल्या चुकीच्या कमेंट्स दिल्या, कुणाच्या धार्मिक भावना दुखवल्या किंवा कुठल्या प्रकारचं आपण देशाविरुद्ध कुठल्या प्रकारचे कमेंट्स केले किंवा पोस्ट टाकली तर या संदर्भातल्या केसेससुद्धा केल्या जातात. किंवा तुम्हाला सोशल मीडियाच्या माध्यमातून आता कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून अनेक अशा केसेससुद्धा समोर येत आहेत तर तुम्हाला ऑनलाईन मेसेज येतात, ती लिंक ओपन केल्यानंतर तुमच्या अकाउंटचे डिटेल्स मागवले जातात किंवा तुमचे अकाउंट्स ते हायजॅक करून त्याचे डिटेल्स काढून घेतात. त्या संदर्भात मग तुमची फसवणूक होते. अनेक अशा केसेस तयार झालेल्या आहेत. तर त्या संदर्भात सुद्धा जेव्हा अशा केसेस तयार होतात तर सायबरमध्ये सुद्धा तुम्हाला खूप चांगल्या प्रकारचा स्कोप आहे. आणि जिथे कुठे तुम्हाला सायबर एक्सपर्ट म्हणून घेतलं जातं तर तिथं तुम्हाला चांगल्या प्रकारची सॅलरी दिली जाते. तर सायबर क्राईम जे ते भविष्यामध्ये खूप वाढणार आहेत, IT रिलेटेड आहेत. आता अनेक कंपन्या ज्या आहेत त्या कंपन्यांना सुद्धा लिगल ॲडवायझरची गरज असते. त्याच्यानंतर एक सर्वात मोठा आता एक सोर्स तयार झालेला आहे तो म्हणजे असा LPO. जसं तुम्ही पाहिलं असेल BPO, KPO आहे, म्हणजे कॉल सेंटर, थर्ड पार्टी आउटसोर्सिंग जो एक नवीन जॉब तयार झालेला आहे. तसा एक लिगल प्रोसेस आउटसोर्सिंग म्हणजे LPO तयार झालेला आहे. त्या LPOमध्ये अनेक फर्म, कंपनीज या थर्ड पार्टी सोर्सिंगसाठी देत असतात. आणि त्याच्यामध्ये अशा लॉ ग्रॅज्युएटची म्हणजे जे हुशार मुलं असतात अशा मुलांच्या शोधामध्ये या कंपन्या असतात. तर LPOमध्ये सुद्धा खूप चांगल्या प्रकारची संधी तयार झालेली आहे. अनेक आता फॉरेनच्या फर्मसुद्धा भविष्य येणाऱ्या याच्यामध्ये भारतामध्ये येणार आहेत आणि तिथे सुद्धा लॉ ग्रॅज्युएटवाल्यांना चांगल्या हाय सॅलरीड जॉब्स अवेलेबल होणार आहेत. तर त्यासाठी ह्या सेक्टरमध्ये आपण जर तिथे गेलो तर एक चांगल्या प्रकारचं कमाईचं साधन तिथं तयार होणार आहे. तर प्रत्येक ठिकाणी इव्हन आपल्या तालुक्यामध्ये आपण पाहिलं असेल पोलीस स्टेशनला सुद्धा लॉ ऑफिसरची अपॉइंटमेंट केलेली आहे. कारण पोलीस सर्वच कायद्याबद्दल काय तितके हे नसतात, एक्सपर्ट नसतात. तर त्यांना सुद्धा सल्लामसलत करण्यासाठी लॉ ऑफिसर म्हणून नेमणूक केलेली आहे. त्याच्यानंतर आता मध्यंतरी आपण पाहिलं असेल का सरकारी वकिलांच्या नेमणुका पूर्ण महाराष्ट्रातले जितके कोर्ट्स आहेत तिथे काय
केलेल्या नव्हत्या आणि त्या दरम्यान म्हणजे खाजगी प्रॅक्टिस करणार होत्या आणि ज्यांना इच्छा आहे सरकारी वकील म्हणून काम करण्याची, तर त्यांना तशा प्रकारच्या नेमणुका केलेल्या आहेत. अनेक जण 15-20 वर्ष सरकारी वकील स्पेशल PP म्हणून काम करत असतात आणि त्या स्पेशल PPना सुद्धा चांगल्या प्रकारचा भत्ता, चांगल्या प्रकारचा पेमेंट सरकारकडून दिलं जातं. तर इतकं व्यापक हे फील्ड तयार झालेलं आहे का म्हणजे तुम्ही त्याच्यावर बोलायचं म्हटलं तर असं कुठलं एकही क्षेत्र नाही आहे की जिथं तुम्ही चांगल्या प्रकारची कमाई करू शकत नाही. तर एक चांगला स्कोप या क्षेत्रामध्ये तयार झालेला आहे. तर ज्यांना ह्या क्षेत्रामध्ये यायचं आहे त्यांनी ऑनलाईन याची जी प्रक्रिया ती समजून घ्यायची आहे. त्याच्यापूर्वी एंट्रन्स टेस्ट तुम्हाला द्यायची आहे. एंट्रन्स टेस्टसाठी त्यांनी गुगलवर गेल्यानंतर जर महाराष्ट्रातल्या कॉलेजेससाठी ॲडमिशन घ्यायचं आहे तर MSCET जी प्रोसिजर आहे ती प्रोसिजर समजून घ्यायची. आपला लॉकडाऊन उठल्यानंतर ज्या 5 इयर्स कोर्स आणि 3 इयर्स कोर्ससाठी जी प्रक्रिया आहे ती चालू होईल आणि त्याच्या नवीन तारखा दिल्या जातील. तर जी मुलं आता ॲडमिशन घेण्याच्या तयारीत आहेत तर त्याच्यामधला एक भाग सांगतो का ती परीक्षा देत असताना तुमचा ग्रॅज्युएशन पूर्ण असलंच पाहिजे असं नाही आहे. अगदी तुम्ही शेवटची सेमिस्टर दिलेली आहे, ॲपिरन्स आहात, तर त्या ॲपिरन्स असताना सुद्धा तुम्ही ती परीक्षा देऊ शकता. फक्त प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं ही पूर्तता तुम्हाला करावी लागते. म्हणजे तुम्ही शेवटच्या वर्षाला आहात, रिझल्ट जरी समजा कोरोना व्हायरसच्या प्रक्रियेमुळे लेट झाला तर त्या दरम्यान जर परीक्षेची तारीख जर जाहीर झाली तर तुम्ही तो फॉर्म भरू शकता. त्याच्यानंतर अनेक जणांच्या अशा पण आजचा कार्यक्रमाचं जेव्हा माहीत झालं का कॉरेस्पॉन्डन्स कोर्सेस आम्ही करू शकतो का, तर त्या संदर्भातले सुद्धा अनेक मतभेद आहेत. पण अनेक असे कॉलेजेस आहेत की ते कॉरेस्पॉन्डन्स कोर्सेस अलाउड करतात. त्याच्यानंतर काही जणांचं असं आहे का मी सरकारी नोकरीला आहे किंवा मी काम करतो आहे आणि मग अशा ह्याच्यामध्ये मी लॉ करू शकतो का, तर नक्की तुम्ही करू शकता. अनेक असे कॉलेजेस आहेत का जे रेग्युलर नाही आहेत तर जिथं तुम्ही परीक्षेसाठी किंवा ठराविक तासांसाठी जाऊन तुम्ही त्या कॉलेजला तुम्ही तुमचा सिलेबस अटेंड करू शकता. आणि अशाच प्रकारच्या अनेक जण परीक्षा देत असतात. अनेक पोलीस अधिकारी जे आहेत किंवा कलेक्टर, तहसीलदार हे सुद्धा अशाच प्रकारचे लॉ करत असतात. तर भविष्यामध्ये कदाचित याच्यावर एज लिमिटेशनच्या याच्यावर पुन्हा विचार होऊ शकतो. तर आता त्याच्यामध्ये सूट आहे. तर ज्या लोकांना वाटतं मला लॉ करायचं आहे तर त्यांनी लॉचा विचार करायला कुठल्याही प्रकारची हरकत नाही आहे. आणि राहिला ज्या तुमच्या कुशंका ज्या आहेत इंग्रजी किंवा मी कोर्टामध्ये जी भीती असते मी कसं बोलू कसं मांडू, तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपोआप माणसामध्ये तयार होत असतात. जसं आपण बोलतो का मासा पाण्यामध्ये गेल्यानंतर तो पोहायला शिकतो, तसं तुम्ही त्याच्यामध्ये पहिल्यांदा उतरलं पाहिजे. कारण जोपर्यंत आपण त्याच्यामध्ये उतरत नाही तोपर्यंत आपण त्या क्षेत्रातलं कुठल्याही प्रकारचं आपण एक्सपर्ट होऊ शकत नाही आहे. आणि त्याच्यामुळे ती जी भीती आहे ती भीती आपण काढली पाहिजे. पहिल्यांदा हे ठरवलं पाहिजे मला ही गोष्ट करायचीच आहे. हे जोपर्यंत आपण ठरवत नाही तोपर्यंत आपण काहीच करू शकत नाही आहे. कारण हीच जर गोष्ट माझ्याकडे पैसे नाही आहेत किंवा मला जमणार नाही आहे, माझ्यावर कुटुंबाची जबाबदारी आहे, हा जर विचार बाबासाहेबांनी केला असता तर बाबासाहेब मला वाटतं बॅरिस्टर होऊ शकले नसते किंवा इतकं चांगल्या प्रकारचं शिक्षण ते घेऊ शकले नसते. आणि त्यांनी तो शिक्षण घेतला म्हणून आज आपल्याला एक चांगल्या प्रकारची व्यवस्था त्यांनी तयार केली आहे. तर मला वाटतं आपण सतत रडत राहण्यापेक्षा आपल्याला काय करायचं आहे त्याचा विचार करून आपण एक पॉझिटिव्ह माइंडनी आपण ठरवलं पाहिजे का मला काय करायचं. आपलं ध्येय स्पष्ट असलं पाहिजे. कारण आपलं ध्येय जेव्हा स्पष्ट असेल तर त्या संदर्भातला मग आपण त्याच्यातला विचार आपण करू शकतो. तर अशा अनेक फील्ड्स आहेत की ज्या फील्ड्समध्ये आपण काम करू शकतो, ज्याच्यामध्ये चांगलं स्कोप आहे. आणि नक्कीच मला वाटतं सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या ज्या मुलांना ज्या विद्यार्थ्यांना वाटतं का मला लॉ करायचं आहे तर लॉ त्यांनी बिनधास्त त्याचा विचार करावा. मी तुम्हाला एक सांगेन, जॉन जे अमेरिकेचे प्रेसिडेंट होते तिसरे, तर त्यांनी एक वाक्य खूप चांगलं लिहिलेलं आहे. द स्टडी ऑफ द लॉ इज युजफुल in variety point of view. It qualifies a man to himself, to his neighbors and to the public. म्हणजे कायद्याचं ज्ञान हे इतकं चांगलं आहे का तो स्वतःसाठी त्याचा वापर करू शकतो, त्याच्या शेजाऱ्यांसाठी करू शकतो आणि लोकांसाठी करू शकतो. म्हणजे एक इतकं मोठं शस्त्र आहे का तुम्ही जर चांगला विचार केला तर बाबासाहेबांनी जसं ह्या देशाच्या हितासाठी म्हणजे ब्रिटिशांनी भारताला स्वातंत्र्य दिलं
पण स्वतंत्र भारतासाठी एक पायाभूत कायदा असला पाहिजे आणि त्या कायद्यावर तो देश चालत असतो आणि तो त्याच्यासाठी जे भारतीय संविधान तयार केलेलं आहे का जे आज सुद्धा काम करत आहे का अनेक देशातल्या जे संविधान आहे ते संविधान आज अडचणी झालेले आहेत किंवा तिथं अशा प्रकारचे क्रायसिस झालेले आहेत. भारतामध्ये ही परिस्थिती तयार झाली नाही आहे. तर बाबासाहेबांनी ते शिक्षण स्वतःसाठी तर नाहीच घेतलं, पण त्यांनी त्यांच्या समाजासाठी, त्यांनी त्याच्या राज्यांसाठी, त्यांनी त्यांच्या देशासाठी या कायद्याच्या क्षेत्राचा त्यांनी वापर केला आणि आपल्या देशाची एक चांगल्या प्रकारची प्रगती आज होताना आपण बघत आलेलो आहे. तर मित्रांनो, मला असं वाटतं मला 1 तासाचा टाईम दिलेला आहे. 1 तास होत आलेला आहे आणि तुम्ही चांगल्या प्रकारचं मला ऐकून घेतलं. कोरोना व्हायरसची परिस्थिती तयार झाल्यानंतर आणि खरोखर सर्वांचं मी अभिनंदन करतो. तर पहिल्यांदा इतिहासामध्ये ही डिजिटल जी जयंती महोत्सव आहे हा आठवणीत राहील, कारण आपण गेले अनेक वर्ष रस्त्यावर सार्वजनिक ठिकाणी कार्यक्रम मोठ्या उत्साहाने साजरी करत असतो. जे बाबासाहेबांनी सांगितलेलं वाक्य मला डोक्यावर घेऊ नका, डोक्यात घ्या. आणि खरोखर म्हणजे आज आपण या डिजिटल माध्यमातून बाबासाहेबांना डोक्यात घेण्याचा प्रयत्न करतोय, कारण या डिजिटल जयंतीच्या निमित्ताने अनेक असे वक्ते आपण जे सम्यक विद्यार्थी आंदोलन ठाणे जिल्ह्याने जे नेमलेले आहेत, तर त्याच्यामध्ये ते त्यांच्या क्षेत्रामध्ये एक्सपर्ट आहेत. अनेक फील्डमधले जे वक्ते आहेत त्यांनी ऑलरेडी कार्यक्रम केलेला आहे, पुढे सुद्धा करणार आहेत आणि त्याच्या माध्यमातून एक चांगल्या प्रकारची विचारांची देवाणघेवाण होणार आहे. तर एक चांगली संकल्पना आहे, हा एक खरोखर इतिहास लिहिला जाणार आहे. तर अशा प्रकारची सुद्धा जयंती भारताच्या इतिहासामध्ये साजरी केली गेली, कारण प्रत्येक गोष्टीचा एक इतिहास असतो. तर डिजिटल आपण सोशल मीडियाचा वापर करतोय, पण त्या वापरामध्ये अशा प्रकारची जयंती कधीतरी साजरी होईल असे कधी कल्पनासुद्धा नव्हती मांडली. कदाचित काही जण ठराविक लोक पर्सनल अशा प्रकारचा संवाद साधत होते, पण आज दिवसभरात 4-4, 5-5 वक्ते आणि त्याच्यामध्ये सातत्याने अशा प्रकारचे जे कार्यक्रम आयोजित केले जातात, तर त्याच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारचा जयंती महोत्सव साजरा केला जातोय. हॅलो, ओके. तर खूप चांगल्या प्रकारचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि खरोखर त्यांचं मनपूर्वक अभिनंदन केलं पाहिजे, कौतुक केलं पाहिजे, धन्यवाद सुद्धा दिला पाहिजे. आणि अनेक असे वक्ते आहेत का कदाचित त्यांनी सार्वजनिक ठिकाणी मांडणी कधी बोलले सुद्धा नसतील, पण चांगल्या प्रकारचे त्यांनी लोकांबरोबर संवाद साधलेला आहे त्यांच्या क्षेत्राबद्दल, इतिहासाबद्दल आणि खूप चांगली मांडणी केलेली आहे. तर ह्या याच्यामध्ये मला आता एक सूचना आलेली आहे, तर जर मुलांचे काही प्रश्न असतील जे तुम्ही इनबॉक्समध्ये कमेंट्स केले असतील किंवा जे करणार आहात, तर त्या संदर्भातली सुद्धा माहिती मी थोडक्यात देण्याचा आपल्याबरोबर प्रयत्न करणार आहे. तर बिनधास्त तुम्ही विचारू शकता, त्याच्यामध्ये तुमच्या ज्या काही प्रश्न असतील त्या प्रश्नाची उत्तरं मी देण्याचा प्रयत्न करेन. हां, एक प्रश्न आलेला आहे. श्रीकांत गायकवाड, डू पब्लिक प्रॉसिक्युटर बिकम जजेस अँड कॅन नॉन पब्लिक प्रॉसिक्युटर बिकम जज? आता ह्याच्यामध्ये असं आहे का, जजचं मी मागाशी सांगितलेलं आहे, जर तुम्हाला तालुका स्तरावर जर समजा जज बनायचं असेल तर तुम्ही JFC जी परीक्षा असते ती तुम्ही देऊ शकता. ज्यांना पहिल्या प्रयत्नामध्ये 55% मार्क्स पडलेले आहेत किंवा त्यांनी 3 वर्ष प्रॅक्टिस केलेली आहे, तर असे ते देऊ शकतात. पब्लिक प्रॉसिक्युटर ही सुद्धा परीक्षा असते आणि तो पब्लिक प्रॉसिक्युटर जरी झाला तरी त्याला जजची परीक्षा देण्याचा अलाउड आहे आणि तो ती परीक्षा देऊ शकतो. त्याच्यानंतर आता महेश भारती सरांचा सुद्धा एक प्रश्न आहे का हायकोर्टचे जजेस, सुप्रीम कोर्टचे जजेस कशा प्रकारे नेमले जातात? तर ह्याच्यामध्ये जे सेशन कोर्टचे जजेस असतात तर त्यांची नेमणूक जी असते ती DJची एक परीक्षा असते, ज्यांची 7 वर्ष प्रॅक्टिस होते. तर 7 वर्षाची प्रॅक्टिस झाल्यानंतर तुम्ही अशा प्रकारच्या परीक्षा देऊ शकता आणि ते DJच्या म्हणजे फक्त सेशनचे जे जजेस असतात त्यांची निवड केली जाते. हायकोर्टमध्ये असं असतं का हायकोर्टमध्ये सुद्धा जे सिनियर मोस्ट जे ॲडव्होकेट्स असतात, ज्यांचं खूप चांगल्या प्रकारचं रेप्युटेशन आहे, कुठल्याही प्रकारचं कॅरेक्टर संदर्भातला यांचा इश्यू नाही आहे, ज्यांची खूप चांगली प्रॅक्टिस आहे, तर अशा लोकांची
नेमणूक तिथे हायकोर्टमध्ये केली जाते आणि तिथं कॉलिजियम एक पद्धत आहे, त्या पद्धतीने ती नेमणुका होत असतात. सुप्रीम कोर्टमध्ये सुद्धा तशाच प्रकारचं आहे आणि त्याच्या ज्या नेमणुका असतात ह्या प्रेसिडेंट आणि राज्यपालमार्फत केल्या जातात. या ज्या जजेस लोकांच्या नेमणुका असतात, म्हणजे तुम्ही भारतीय संविधान वाचलं असेल तर महाभियोग खटला आणि या सर्व प्रोसिजर, म्हणजे समजा एखाद्या जजेस विरुद्ध जर तुम्हाला कुठल्याही प्रकारची प्रक्रिया करायची असेल, आरोप घ्यायचे असतील किंवा त्याच्याबद्दल तक्रार असेल तर तशा प्रकारची ते संसदेला फक्त त्याचा अधिकार प्रेसिडेंटला आहे. तर ती त्या सर्व प्रोसिजर संदर्भातली माहिती भारतीय संविधानामध्ये दिलेली आहे. हां, एक प्रश्न आलेला आहे. प्रशाली सविता सुभाष, गव्हर्मेंट लॉ कॉलेज आणि प्रायव्हेट लॉ कॉलेजचा करिअरवर किती परिणाम होतो आणि ह्यावर थोडं सांगावं. तर गव्हर्मेंट लॉ कॉलेज म्हणजे असं आहे का, मी सुद्धा गव्हर्मेंट लॉ कॉलेज चर्चगेटला माझं ॲडमिशन घेतलेलं आणि तिथं मी लॉ कम्प्लीट केलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये असं आहे का, गव्हर्मेंट लॉ कॉलेज म्हणजे जसं GLC आहे, तर तिथे तुम्हाला चांगले पर्सेंटेज असेल तरच तुम्हाला ॲडमिशन दिला जातो. आणि प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये आता त्याच्यामध्ये असा काही फरक नाही, कारण तुमच्या चॉईसवर डिपेंड आहे. अनेक जणांना एक कॅम्पस चांगला पाहिजे आणि चांगला कॅम्पस म्हटल्यानंतर आपलं दुर्दैव आहे का सरकारी कॉलेजेसमध्ये कदाचित हा कॅम्पस अवेलेबल नसतो आणि मग अनेक असे कॉलेजेस आहेत, मी त्यांची नावं घेणार नाही, कदाचित तो इश्यू होईल. पण तिथे ह्या सर्व प्रकारचा चांगला कॅम्पस असतो म्हणून मुलांचा जो ओढ असते ती प्रायव्हेट कॉलेजमध्ये असतो की मला तिथं प्रायव्हेट कॉलेजमध्ये गेलं पाहिजे. आणि गव्हर्मेंट लॉ कॉलेज आणि प्रायव्हेट कॉलेजमध्ये शिकले म्हणून काय असा काही विशेष फरक पडत नाही, कारण ह्याच्यामध्ये महत्त्वाचा भाग असा आहे का तुम्ही वकिली त्या कोर्टामध्ये जाऊन काय मांडणी करताय. अनेक जणांनी असा सुद्धा प्रश्न उपस्थित केलेला आहे का मी जर चांगल्या कॉलेजमध्ये जर शिक्षण घेतलं तर मी चांगला वकील बनू शकतो का. तर मी सांगेन अजिबात नाही. मी असे सुद्धा विद्यार्थी पाहिलेले आहेत, गोल्ड मेडलिस्ट आहेत, पण त्यांचं कोर्टातलं परफॉर्मन्स 0 आहे. त्याचं कारण असं आहे का जी रिझनिंग पॉवर, कम्युनिकेशन स्किल, ज्या गोष्टी तुमच्याकडे पाहिजेत त्या तुमच्याकडे नसतात आणि ह्या गोष्टी कुठला कॉलेज शिकवत नसतो. ते तुमच्याकडे बाय बर्थ किंवा त्या तुम्ही तयार केल्या पाहिजेत आणि ती परिस्थिती किंवा ते वातावरण किंवा तुमचं या सर्व गोष्टी त्या घडवत असतात. तर त्यासाठी कॉलेज डझंट मॅटर. म्हणजे मी त्याला असं काही विशेष महत्त्व देणार नाही. शेवटी आपण जे काम करणार आहात, आपण कशा प्रकारे त्या जिद्दीने त्याच्यामध्ये उतरतोय, हा त्याच्यातला महत्त्वाचा भाग आहे. त्याच्यामुळं मी गव्हर्मेंट लॉ कॉलेजला ॲडमिशन घेतलं पाहिजे किंवा मी त्याच्यामध्येच मी चांगलं करिअर करू शकतो, तर असं त्याच्यामध्ये कुठलाही पार्ट नाही आहे. अजून कोणाला प्रश्न विचारायचा असेल विचारू शकता. कमेंटचं लिस्टच हे झालंय.
कुणाचे प्रश्न विचारायचे असेल तर विचारू शकता. श्रीकांत नाना अशोक गायकवाड, आय वॉन्ट आन्सर द क्वेश्चन ऑफ क्राईम. हां, आपण ॲक्च्युली चर्चा करतोय ती म्हणजे अशी का क्राईम क्षेत्रामध्ये वकिलांचा काय संधी आहे, म्हणजे क्राईमबद्दलचं मत मांडू शकत नाही आहे. कारण एक प्रश्न असा आहे का जेव्हापासून आपल्या व्यवस्था तयार झालेली, म्हणजे जर पाहायला गेलं तर माणूस जन्मापासून तर मरेपर्यंत त्याचे सर्वच प्रश्न हे कायदेशीर निगडीत असतात. कुठलंही असेल, मग त्याचं शैक्षणिक असेल, नोकरी असेल किंवा प्रॉपर्टीचे इश्यूज असतील, ते या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये. आणि क्राईममध्ये आता क्रिमिनल वकील जर त्याला बनायचं असेल तर क्रिमिनल वकील त्याच्यामध्ये IPC, CRPC आहे, एव्हिडन्स आहे. तर ह्या विषयांमध्ये जर त्याला चांगली माहिती असेल तर तो नक्कीच त्याच्यामध्ये त्या क्षेत्रामध्ये तिथं त्याचं चांगलं वर्चस्व तयार करू शकतो. तर त्या क्षेत्रामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारचं स्कोप आहे. योगेश बडाड सर, एन्व्हायरमेंट वाचवण्यासाठी कोणती फील्ड घेऊन सोशल काम करता येईल? वकील झाल्यानंतर तुम्हाला कुठल्याही मर्यादा नाही आहेत. म्हणजे तुम्हाला नॉलेज सर्वच, मी मगाशी म्हटलं का तुमच्या आसपास भौगोलिक जितक्या गोष्टी दिसतात त्या प्रत्येक क्षेत्राशी तुम्ही निगडीत आहात. एन्व्हायरमेंटल लॉ आहे आणि एन्व्हायरमेंटल लॉचा अभ्यास केल्यानंतर, म्हणजे समजा मी तुम्हाला सांगतो, तुम्ही तुमच्या परिसरामध्ये काम करताय, तिथं जर एखादी कंपनी आहे आणि तिथं कुठल्याही प्रकारचं दूषित वायू, दूषित असं कुठल्याही प्रकारचं केमिकल त्या नदीमध्ये, पाण्यामध्ये जर सोडलं जात असेल आणि तुम्हाला जर कायद्याचं नॉलेज असेल तर तुम्ही त्या प्रकारच्या पोल्युशन डिपार्टमेंटकडे तशा प्रकारच्या तक्रारी करू शकता आणि तुम्हाला स्वतःला आणि तुमच्या कुटुंबाला, तुमच्या आसपासच्या ज्या परिसराला न्याय देऊ शकता. संतोष जोगदंड, कैलासजी, नोटरी वकील आणि वकील यात काय फरक आहे? चांगला प्रश्न आहे. याच्यामध्ये असं आहे का नोटरीसाठी तुम्हाला मिनिमम 7 इयर्स प्रॅक्टिस महत्त्वाची आहे. 7 वर्ष प्रॅक्टिस झाल्यानंतर तुम्ही नोटरी वकील बनू शकता आणि त्याचं ॲप्लिकेशन देऊ शकता. स्टेटकडून सुद्धा नोटरी दिली जाते आणि सेंट्रलकडून सुद्धा नोटरी दिली जाते आणि तशा प्रकारचं मग तुम्ही करू शकता. आणि नोटरीमध्ये सुद्धा चांगला स्कोप आहे. म्हणजे एका नोटरीचे तुम्ही 1000-1500 रुपये घेतले आणि 50 जरी नोटऱ्या दिवसभरामध्ये केल्या तर एक चांगल्या प्रकारची कमाई तुम्ही करू शकता. आणि नोटरी वकील प्रॅक्टिससुद्धा करू शकतो. त्याला कुठल्याही प्रकारची मर्यादा नाही आहे, त्याला कुठल्याही प्रकारची बंधनं नाही आहेत. तो प्रायव्हेट प्रॅक्टिस प्लस नोटरी त्याचं काम तो करू शकतो. तर अनेक जणसुद्धा नोटरी वकील आहेत आणि नोटरीसाठी हे जे सिनियरिटी आहे हा त्याच्यातला महत्त्वाचा क्रायटेरिया आहे. श्रीकांत गायकवाड, फॉर क्रिमिनल लॉयर्स आय एम स्टडी टू बी डन ऑर नीड टू जॉईन अनदर कोर्सेस. तर असं काही नाही आहे. क्रिमिनल वकील किंवा सिव्हिल वकील असं कुठल्याही प्रकारचं काय त्याचं क्लासिफिकेशन नसतं. ते स्पेशलायझेशन जे आहे ते आपणच करत असतो आणि तुमच्या इंटरेस्टवर तुम्ही तो तुमचा चॉईस करत असता. तर त्यासाठी सेपरेट असा कुठल्याही प्रकारचा स्टडी नाही आहे. जो सिलेबस असतो तो सिलेबस सर्वांना सारखंच आहे. 5 इयर्स असेल, 3 इयर्स असेल, त्या सर्व याच्यामध्ये IPC, CRPC, तुमचा एव्हिडन्स असेल, कंपनी लॉ असेल, एन्व्हायरमेंट लॉ असेल, ह्युमन राईट्स असेल, तुमचं बिझनेस लॉ असेल, तुमचे लिगल लँग्वेज असतील, असे अनेक जे विषय आहेत ते विषयसुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये प्रॅक्टिस करू शकता. तर त्यासाठी असं कुठलाही अभ्यासाचा भाग नाही आहे. अमित गायकवाड, युवकांसाठी राजकारणात वकिलांचं महत्त्व काय असेल? मी त्याच्यावर खूप बोललेलो आहे. आता प्रत्येक पार्टीने वकिलांना संधी दिलेली आहे. आपण सुद्धा चांगले वकील जर झालो तर प्रत्येक पार्टीमध्ये एक आपल्याला चांगला संधी दिली जाईल. मी जी काही नावं मी घेत नाही आहेत, ज्या आजसुद्धा संसदेमध्ये कुठल्याही लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले नाही आहेत, पण त्यांना राज्यसभेवर घेतलं जातं फक्त त्यांच्या वकिली कर्तृत्वावरच. आणि इथं त्यांच्याकडे काहीच नाही स्वतःचं असं काय लोकांना जोडण्याचं कुठलीही कला नाही, संघटन कौशल्य नाही, पण एक चांगलं वकील असल्या कारणाने त्या पार्टीने त्यांना ती संधी दिलेली आहे. महेश भाते सर, SC/ST ॲट्रॉसिटी कोर्ट. सर, SC/ST जो कायदा आहे 1989ला आलेला आहे, ॲट्रॉसिटी ॲक्ट, आणि भारतीय संविधानामध्ये सुद्धा ॲबॉलिशन केलेलं आहे याच्यामध्ये. आणि त्या अनुषंगानेच ते कायदे तयार झालेले. आणि याच्यामध्ये नंतर जसं जसं परिस्थिती बदलली आहे त्या संदर्भातली ती अमेंडमेंट करण्यात आलेली आहे. आणि आज आपण पाहिलं असेल 2016 आणि आता गेल्या वर्षीची सुद्धा अमेंडमेंट आहे की ज्याच्यामध्ये पूर्वी असं होतं का ॲट्रॉसिटीच्या केसेसमध्ये JMC कोर्टसुद्धा
त्याला जामीन देत होतं. पण आता त्याच्यामध्ये अशी अमेंडमेंट केलेली आहे का ते स्पेशल कोर्ट त्याच्यामध्ये अपॉइंट केलेलं आहे. म्हणजे जे जिल्ह्याचं CGM असतं ते CGM कोर्ट फक्त ते मॅटर अटेंड करेल आणि त्यांनाच तो बेल देण्याचा अधिकार आहे. त्याच्यामध्ये एक अशी तरतूद केलेली आहे जी अटकपूर्व जामीन तुम्ही घेऊ शकता, ती तरतूद आता रद्द करण्यात आलेली आहे. ॲट्रॉसिटी केसेसमध्ये कुठल्याही प्रकारची अँटिसिपेटरी बेल देण्याची तरतूद आताच्या अमेंडमेंटमध्ये ठेवलेली नाही आणि तशी दुरुस्ती आता पार्लिमेंटने सुद्धा केलेली आहे. त्याच्यामुळे अनेक ठिकाणी ज्या पॉलिटिकली इन्फ्लुएन्समध्ये या केसेस ज्या बंद केल्या जायच्या त्याच्यामध्ये खूप स्ट्रिक्ट असं त्याच्यामध्ये केलेलं आहे. म्हणजे इव्हन तुम्हाला सांगतो ॲट्रॉसिटीचं जर स्पेशल सेशन ठेवला तर मला वाटतं आपण त्याच्यावर बोलू शकतो का ॲट्रॉसिटी केसेस कशा फाईल केल्या पाहिजेत. फाईल केल्या म्हणजे वस्तुस्थितीनुसार. बऱ्याचदा असं होतं का त्या केसेस होतात, आपण मांडणी करत असतो पण तो संबंधित अधिकारी तशा प्रकारची ती मांडणी ती लिहून घेत नाही आणि ती जी FIR असते, ती जी केस असते ती लूज होते आणि शेवटी ह्या केसेस बऱ्याचदा तर अशा सुद्धा होतात का समरी फाईल करून या केसेस पुढे कोर्टातसुद्धा जात नाहीत आणि जरी गेल्या कोर्टामध्ये तर त्या टिकत नाहीत, कारण त्या संदर्भातली जी पूर्तता करायला पाहिजे ती होत नाही. परंतु आता जी अमेंडमेंट केलेली आहे त्याच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारची अमेंडमेंट केलेली आहे का अँटिसिपेटरीसारखी जी प्रोसिजर आहे ती काढण्यात आलेली आहे. कारण एखादा जो आपल्यावर अन्याय करणार आहे, त्याच्याकडे पैसा असणार आहे, पॉवर असणार आहे, अटकपूर्व जामीन घेऊन त्याला तो जो प्रोटेक्शन दिलं जायचं ते प्रोटेक्शन काढण्यात आलेलं आहे. आणि जर तो संबंधित अधिकारी जर व्यवस्थित चांगल्या प्रकारे जर त्याचा तपास करत नसेल तर त्याला सुद्धा कारवाई करण्याची तरतूद त्याच्यामध्ये करण्यात आलेली आहे. आणि हा जो अधिकारी हा स्पेशल कोर्टला दिलेला आहे. इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस. मित्रांनो, तुम्ही पाहिलं असेल जाधव प्रकरण ज्याच्यामध्ये हरीश साळवे साहेबांनी ते मॅटर इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसमध्ये नेलेलं का, जिथे असं वाटतं का सुप्रीम कोर्टामध्ये आता अनेक पिटिशन तयार केलेले आहेत. म्हणजे अगदी तुम्हाला याची ट्रायल आठवत असेल मेमन, तर त्याचा रात्री मिड नाईटला सुद्धा कोर्टाला उठून ती तशा प्रकारची क्युरेटिव्ह पेटिशन दाखल करून त्याचं जे ट्रायल ते चालवलेलं होतं. आणि त्याच्यानंतर सुद्धा जरा एखाद्याला वाटलं का मला याच्यामध्ये न्याय दिलेला नाही आहे तर तुम्ही इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसमध्ये तुम्ही मांडणी करू शकता. जगभरातल्या अनेक देशातले जे जजेस असतात ते पॅनलवर असतात आणि त्या प्रकारचं तिथं तुम्ही न्याय मागू शकता. आणि जाधव प्रकरणामध्ये तुम्ही पाहिलं असेल जो पाकिस्तानमध्ये अरेस्ट केलेलं आहे तर त्या प्रकरणामध्ये हरीश साळवे साहेबांनी ते प्रकरण स्वतः त्यांनी तिथं कोर्ट घालून वकिली केलेली. म्हणजे ₹1 फक्त फीज घेतलेली. म्हणजे खूप इंटरेस्टिंग आहे ते. आणि त्याच्यामध्ये त्यांनी जे पाकिस्तानी कोर्ट त्याला ज्या पद्धतीने ट्रीट करत होतं, पाकिस्तानी तुरुंग त्याच्यामध्ये सूट दिलेली आहे, त्याच्या कुटुंबाला सुद्धा भेटून देत नव्हते. तर अशा अनेक तक्रारी होत्या. तर ज्या मॅटरमध्ये असं वाटतं का आपल्याला सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा न्याय देण्यात आलेला नाही आहे आणि ते मॅटर तुम्हाला जर तिथे न्यायचं तर तुम्ही तिथे नेऊ शकता. योगेश गायकवाड. PIL आणि RTI बद्दलची माहिती. RTI साठी काही वकील बनण्याची गरज नाही आहे. RTI ॲक्टिव्हिस्ट अनेक आहेत. राईट टू इन्फॉर्मेशन जो ॲक्ट आहे 2005चा, तो कायदा जर कुणी वाचला तर तुम्ही त्या कायद्यामध्ये एक्सपर्ट होऊ शकता. त्यासाठी अशी कुठली रिक्वायरमेंट नाही आहे, वकील असला पाहिजे. नंतर PIL पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन, जी जनहित याचिका त्याला आपण मराठीमध्ये म्हणतो. तर याच्यामध्ये असं आहे का जर एखादा विषय जर लोकांच्या हिताशी संबंधित जर असेल, ज्याच्यामध्ये लोक सफळ होणार असतील, असा कुठल्याही विषयासंदर्भाची PIL तुम्ही हायकोर्टमध्ये दाखल करू शकता. आणि त्या PIL साठी महत्त्वाची जी रिक्वायरमेंट आहे, तुम्ही सोशल वर्कर असले पाहिजे, तुमच्यावर कुठल्याही प्रकारच्या केसेस नसल्या पाहिजेत, तुमचं कॅरेक्टर चांगलं असलं पाहिजे. कारण अनेक जण PIL हे स्वतःच्या फायद्यासाठी आणि व्यवसायासाठी दाखल करत असतात. अनेक PILमध्ये हायकोर्टाने दंडसुद्धा आकारलेला आहे आणि म्हणून त्याच्यासाठी काही बंधनं त्यांनी त्याच्यामध्ये ठेवलेली आहेत. पण PIL जर तुमचा इंटरेस्ट जर पब्लिक असेल तर तुम्ही त्या जनहित याचिका दाखल करू शकता. स्वाती मॅडमनी सांगितलेलं आहे. अगोदरचे काही प्रश्न आहेत. नवल बथेना परदेशाती बाबासाहेबांच्या शिक्षण घेण्यासाठी होते. महेश भारती सर. येस सर. कारण ते मी मुद्दाम जाणीवपूर्वक सांगितलं. जेव्हा बाबासाहेबांनी प्रॅक्टिस चालू केली तर नवल साहेबांचं खूप मोठं योगदान आहे.
कारण जे 500 रुपये आपण जे आज तक्रारी करतो माझ्याकडे पैसे नाही आहेत शिक्षणासाठी, तर त्यांनी ते पैसे भरलेले आणि बाबासाहेबांनी बॉम्बे बार काउन्सिलमध्ये त्यांचं एनरोलमेंट केलेलं आणि मग नंतर ते प्रॅक्टिस करू शकले. आणि इतकं चांगलं वकील असताना सुद्धा बाबासाहेबांना खूप मोठा संघर्ष करावा लागला. त्याचं कारण असं आहे, तेव्हाची असलेली जातीय व्यवस्था आणि या सर्व कारणासाठी बाबासाहेबांना ज्या पद्धतीने केसेस यायला पाहिजे होत्या त्या आल्या नाही. कारण केसेस कुणाकडे द्यायचा हे सुद्धा पाहिलं जायचं. आणि त्याच्यामुळे पण अनेक ठिकाणी बाबासाहेब सेशन कोर्टमध्ये सुद्धा त्यांनी अनेक प्रकरणामध्ये सेशन कोर्ट्स त्यांनी अटेंड केलेले आहेत, ठाणा, नागपूर वगैरे अशा ठिकाणी. नंतर कोणाचे प्रश्न असतील विचारू शकता. सागर चक्रनारायण, आपण सर्वांनी वकील साहेबांना पहिल्यांदा एवढा उद्धवत्या शैलीत व्यक्त होताना बघितले. समक्षचे प्रवक्ते म्हणून मोरे सर आजपासून नामविधान करायला काही हरकत नाही. नाही नाही, संघटनेत काम करताना कुठलीही जबाबदारी दिली काय हरकत नाही आहे, आपण ते केलं पाहिजे. पंधरा मिनिटं अधिक मला वाटतं आपण सर्वांनी प्रश्न विचारला तर बरं होईल. म्हणजे जर तुमच्या कुठल्या शंका असतील तर आपण त्याच्यावर बोलू शकतो. प्लीज आपण आपले प्रश्न विचारा बिंदास. श्रीकांत गायकवाड यांचा प्रश्न खूप चांगला आहे. इंटरनॅशनल कोर्टमध्ये जे कायदे असतात ते सारखेच असतात का? मी मगाशी म्हटलेलं आहे का आपली जी भारतातली जी लॉ सिस्टीम जी आहे ती लॉ सिस्टीम UK आणि US मध्ये ज्या पद्धतीने शिकवलं जातं त्याच पद्धतीने शिकवलं जातं. फक्त आपल्याकडे क्रेज आहे का आपण US UK ला जातो. जनरली इंटरनॅशनल कोर्टमध्ये जाताना तिथे इंटरनॅशनल लॉ हा एक विषय आहे आणि त्याच्यामध्ये ह्युमन राईट्स हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. आणि ह्युमन राईट्सवर तिथे विचार केला जातो का ह्याला मानवी हक्क अधिकाराचं कुठं उल्लंघन झालेलं आहे का, आणि मानवी हक्क अधिकाराचं उल्लंघन झालंय की नाही हे सर्व पाहून त्या प्रकारचा तो निर्णय दिला जातो. त्या कोर्टाने, त्या सुप्रीम कोर्टाने निर्णय देताना कुठल्याही प्रकारची जर उणीव त्याच्यामध्ये जर राहिली असेल तर त्या संदर्भातली ती माहिती दिली जाते. UAPA कायद्याबद्दलची माहिती महेश भारती सरांनी विचारलेली आहे. आताच एक ताजं उदाहरण आहे, आपले आनंद तेलतुंबडे यांना त्याच्यामध्ये जे अरेस्ट केलेली आहे. ॲक्च्युली जर बघायला गेलं तर खूप असा म्हणजे मी म्हणेन चुकीचा कायदा आहे की ज्याच्यामध्ये 2-2 वर्षसुद्धा बेल दिली जात नाही आहे. आणि अनेक जे आपले लेखक असतील, विचारवंत असतील का त्यांना ह्या कायद्याअंतर्गत त्याच्यामध्ये अडकवण्यात आलेलं आहे. आणि ज्याच्यामध्ये खूप मोठा म्हणजे मला वाटतं सरकारला एक ते मोठं शस्त्र तयार झालेलं आहे. तसं जर बघायला गेलं तर भारतीय संविधानाचं एक प्रकारचं ते उल्लंघन आहे. भारतीय संविधानामध्ये ज्या तरतुदी आहेत, कारण आपल्याकडे महत्त्वाचा भाग असा आहे का प्रत्येकाचं जीवन हे एकदाच असतं. त्याच्यामध्ये जे ह्युमन राईट्स आहेत, मानवी हक्क अधिकार आहेत, त्या हक्क व अधिकाराचं एक प्रकारचं उल्लंघनच आहे. कारण तुम्हाला सांगतो बेल इज द राईट, म्हणजे जामीन एखाद्याला देणं हा सुद्धा एक त्याचा संविधानिक अधिकार आहे, नॅचरल तो त्याचा अधिकार. त्या अधिकाराचं कुठंतरी उल्लंघन होताना दिसतंय. कारण त्या कायद्यामध्ये एखादा संशयित जरी घेतला तरी त्याला त्याच्यामध्ये अडकवलं जातं, त्याच्यावर त्याचं इन्व्हॉल्वमेंट आहे किंवा नाही या संदर्भात सुद्धा कुठल्याही प्रकारचं पाहिलं जात नाही. आणि त्या कायद्यामध्ये त्याला अक्षरशः डांबून ठेवलं जात आहे. तर मला वाटतं भविष्यामध्ये त्याच्यावर एक मोठा निदर्शनं त्याच्यावर होतील. कारण ह्या कायद्या तुम्ही आम्ही सुद्धा स्वतंत्र विचार मांडत असताना हा कायदा आपल्याला मोठा अडसर होणार आहे. दुसऱ्या ह्याच अनुषंगाने मी एक बोलतो का
म्हणजे माझ्या मित्रांनी एक सुचवलं का फाशी जी सजा आहे त्या सजेबद्दल काय सांगाल. तसं जर बघायला गेलं तर फाशी अनेक देशांमध्ये नाकारण्यात आलेली आहे, कारण त्याचा अनेक देश ही लोकशाहीची मूल्य जपणारी आहेत. कारण माणसाचा जन्म हा एकदाच होत असतो आणि आपण परिवर्तनवादी व्यवस्था असली पाहिजे. कारण कदाचित काही जणांकडून अनावधानाने सुद्धा अशा प्रकारचे गुन्हे होत असतात, तर त्या संदर्भातली ती संधी त्याला दिली गेली पाहिजे. कारण डेथ पेनल्टी हा त्याच्यावर उपचार नाही आहे. कारण आपण पाहिलं असेल अनेक ठिकाणी इव्हन ज्या आखाती देश आहेत त्याच्यामध्ये टिट फॉर टॅट, म्हणजे त्यांनी जे केलं असेल ते त्याला ती पनिशमेंट दिली जाते. एखाद्याने हाताने मारलं त्याचा हात कापला जातो, त्यांनी जे काही केलं असेल. आणि इतकं सर्व कठोर असताना सुद्धा तिथं सुद्धा क्राईम घडतोय. म्हणजे आपण त्याच्या रूट कॉजमध्ये जात नाहीये. कारण त्याला संपून फायदा नाही, त्याला संपवण्यापेक्षा जे चुकीचे विचार आहेत ते याच्यामध्ये बदल केला पाहिजे. आपण जी चुकीची व्यवस्था आहे ती व्यवस्था आपण बदलवली पाहिजे आणि त्याच्यावर गव्हर्नमेंट काम करताना दिसत नाहीये. आणि म्हणून मला वाटतं का त्या संदर्भातलं आपण ते केलं पाहिजे. कारण आपण कधीच या फाशीच्या सजेचे समर्थक राहिलेलो नाहीयेत. लोक अनेकदा एखादा कुठला विषय झाल्यानंतर लोक त्याच्यावर निदर्शनं करतात आणि फाशी झाली पाहिजे. ठीक आहे, त्यांच्या भावना आपण समजू शकतो, पण ती विकृती का तयार होते, ती विकृती थांबवण्यासाठी कुठल्याही प्रकारचा त्याच्यावर आपण वर्क करत नाही किंवा तशा प्रकारचं एज्युकेशन आपण देत नाहीयेत. आणि म्हणून मला वाटतं आपण त्याच्यामध्ये हे आहोत. काही प्रश्न आलेले आहेत. खाजगी सावकार संदीप दाटे. हाय, खाजगी सावकार आता या संदर्भातलं कुणाला अलाउडच नाही आहे. मनी लॉन्ड्रिंग तुमच्याकडे जर लायसन्स असेल गव्हर्नमेंटचं तरच तुम्ही अशा प्रकारचे आर्थिक व्यवहार करू शकता आणि त्याच्यावर तुम्हाला गाईडलाईन्स दिलेले असतात, त्या पद्धतीनेच तुम्ही ते व्याजदर आकारू शकता. अदरवाईज तुम्हाला अशा कुठल्याही प्रकारचा सावकारी करण्याचा अधिकार नाही आहे आणि त्याला कायद्याने पूर्णपणे बॅन आहे. आणि असं जर कोण करत असेल त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जातो. योगेश बडाड, why do your laws do not take action against the criminals? So what is the time, however, what to do about the fear? ॲक्च्युली प्रश्न मला समजला नाही, पण तुमच्या भावना मला समजू शकतात. कायदा क्रिमिनलच्या विरुद्ध का ॲक्शन घेत नाही. मित्रांनो, तुमच्या माहितीसाठी सांगतो, आपण हे जे प्रश्न उपस्थित केले जातात तर एक उपस्थित करणारी जी आता अलीकडे फास्ट विचार करणारी जी लोक आहेत त्या पद्धतीचं आहे. कारण आपल्याकडं बाबासाहेबांनी जी कोर्ट सिस्टीम ठेवलेली आहे ती सिस्टीम इतकी चांगली आहे. एखादा क्रिमिनल असू शकतो, पण एखादा अनंत तेलतुंबडे साहेबांसारखा एका ज्याचा रोलच नाही आणि त्यांना एखाद्या प्रकरणामध्ये अडकवण्यात आलेलं आहे आणि उद्या कोर्टाने घाईघाईमध्ये जर त्यांना जर कुठल्याही प्रकारची जर पनिशमेंट दिली तर मला सांगा ते आम्हाला किंवा त्यांच्या परिवाराला किती चुकीचं वाटेल. आणि याच्यासाठीच कोर्टाची आणि कायद्याची कन्सेप्ट आहे. 1000 निरपराध सुटले तरी चालतील, 1000 आरोपी सुटले तरी चालतील, पण कुठल्याही निरपराध व्यक्तीला, इनोसेंट माणसाला सजा नाही झाली पाहिजे. आणि त्याच्यासाठी थोडासा टाइम त्याच्यामध्ये जातो आणि त्या टाइम याच्यामध्ये आपल्याकडे एक ती मन तयार झालेली आहे का कोर्टात जायचं म्हटल्यानंतर 15-20 वर्ष जातात. परंतु तुमच्या माहितीसाठी सांगतो, लोकांचा सुद्धा हा आत्मविश्वास वाढला पाहिजे. अलीकडं कोर्ट खूप फास्ट झालेली आहेत, फास्ट ट्रॅक सिस्टीम तयार झालेली आहे, फास्ट ट्रॅक कोर्ट तयार झालेले आहेत आणि फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये ते मॅटर्स घेऊन अलीकडं पूर्वीपेक्षा 1 ते 2 वर्षामध्ये 3 वर्षांमध्ये त्या तशा प्रकारच्या सजा दिल्या जातील. त्याच्यातलं फॉर एक्झाम्पल निर्भया हत्याकांडमधलं जर तुम्ही ट्रायल पाहिली तर ॲज कम्पेअर टू अगोदरच्या ज्या ट्रायल्स आहेत त्याच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारचं त्याच्यामध्ये न्याय देण्यात आलेला आहे. तर क्रिमिनल्स जे आहेत ते क्रिमिनल्स थांबतायत, कोर्ट त्यांना सजा देतोय, पण याच्यामध्ये गव्हर्नमेंटची सुद्धा जबाबदारी आहे. त्यांना जॉब उपलब्ध करून बाकी बऱ्याच गोष्टी आहेत. कारण आपण थोडेसे परिवर्तनवादी आहेत, आपण फक्त कायदा हा विचार करत नाहीये. कारण कायद्याच्या पलीकडे जाताना आपण हे सुद्धा विचार केला पाहिजे का क्रिमिनल का तयार होतात, याच्यावर कुठलीही सिस्टीम विचार करत नाहीये आणि तो विचार करणं जरुरीचं आहे. कारण त्याला शिक्षण दिलं पाहिजे, त्याला बाकीच्या इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते पुरवलं पाहिजे. तो बेरोजगार होतोय शिकल्यानंतर आणि मग तो बेरोजगार झाल्यानंतर त्याची मानसिकता का बदलते, या सर्व गोष्टीवर विचार आपण करत नाही आणि त्याच्यावर विचार गव्हर्नमेंटनी करायला पाहिजे. बाकी आज सुद्धा पोलीस आणि कोर्ट सक्षम आहे का ज्याच्यामध्ये ते आरोपींना चांगल्या प्रकारचा म्हणजे देर आहे लेकिन त्याच्यामध्ये न्याय दिला जातो. कुठल्याही प्रकारचा आरोपीला ज्यांनी खरोखर गुन्हा केलेला आहे त्याला सजाही दिलीच जाते.
योगेश बारड, आपले कायदे गुन्हेगाराला लवकर कारवाई का करू शकत नाही, म्हणजे एवढा वेळ का लागतो, ते मी मला दिलं. म्हणजे तुम्हाला कोर्टाची प्रोसिजर सांगितली, कारण 376 हा सेशन कोर्टमध्ये चालतो. सेशन कोर्टनंतर त्याला अपिलाचा अधिकार आहे, तो हायकोर्टमध्ये जातो, हायकोर्टनंतर सुप्रीम कोर्टमध्ये जातो. आणि आपल्याकडं एक चांगली पद्धत आहे का त्याला शेवटच्या क्षणापर्यंत, लास्ट मोमेंटपर्यंत त्याला न्याय मागण्याची ती प्रक्रिया आहे. आणि मी मागाशी उदाहरण दिलेलं आहे की एखादा इनोसेंट जर व्यक्ती असेल, त्याला जर एका कोर्टाने जर सजा दिली आणि तीच जर अंतिम आणि फायनल ठेवली, हे पूर्वी व्हायचं का एखाद्या राजाने किंवा ब्रिटिश राजवटीमध्ये एकदा त्यांनी दिलेला निर्णय ठाम फायनल होता, मग त्याच्यामध्ये तुम्ही गिल्टी असो वा नसो. आणि मग ह्याच्यामध्ये अनेक इनोसेंट लोकांना त्याच्या प्रकारच्या सजा झालेल्या आहेत. आणि डेमोक्रेसीमध्ये ह्या गोष्टी अपेक्षित नाही आहेत. आणि आपण बुद्धांचं समतावादी विचार मांडणारी लोक आहेत, त्याच्यामध्ये माणूस आपण परिवर्तनवादी आहोत, तर त्याला त्याला बदलण्याची संधी आपण दिली पाहिजे. ग्रीन ट्रिब्युनल कोर्ट्स, एक पुण्याला कोर्ट आहे, ज्याच्यामध्ये आपण बघतो कॉरिडॉर वगैरे अनेक होत आहेत, रस्ते महामार्ग, त्याच्यामध्ये अनेक झाडं वगैरे तोडली जात आहेत. आणि मग अशी झाडं तोडल्यानंतर पर्यावरणाचा इम्बॅलन्स तयार होतो. आणि तो इम्बॅलन्स तयार झाल्यानंतर शेवटी पर्यावरणावर जो परिणाम होतो, त्यासाठी हे ग्रीन ट्रिब्युनल्स तयार झालेले आहेत. आणि त्या ग्रीन ट्रिब्युनल्समध्ये आम्ही कोणी तक्रार करू शकतो. सुमोटोसुद्धा अनेक तक्रारी त्याच्यामध्ये अटेंड केल्या जातात. कोर्टासारखंच त्याच्यामध्ये काम केलं जातं. आणि अनेक ठिकाणी अशा प्रकारचे ट्रिब्युनल तयार करण्यात आलेली आहेत की जिथं पर्यावरणावर कुठल्याही प्रकारचा जर संकट येत असेल, कुठलाही डेव्हलपमेंटच्या नावाखाली, तर अशा प्रकारच्या केसेस तिथे चालत असतात. जातीय व्यवस्थेला कायद्याने संपवणे शक्य आहे का? मी तर म्हणेन नाही, कारण कायद्याने ह्या गोष्टी संपणाऱ्या नाही आहेत. कारण ही विकृती आहे, ही विकृती व्यवस्थेमध्ये आहे. ती व्यवस्था संपली तर जाती आता संपणार आहे. कायदा फक्त त्याला प्रोटेक्शन आहे. कायद्याचा पण म्हणजे मी म्हणेन का 25% त्याच्यामध्ये भाग आहे. कारण 25% समजा ॲट्रॉसिटीसारख्या केसेस म्हणून अनेक ठिकाणी कदाचित अशा प्रकारचे गुन्हे होत नाही आहेत. परंतु जी मानसिकता आहे, ती मानसिकता बदलणं खूप महत्त्वाचं आहे. आणि ती मानसिकता बदललीच तरच ती जातीय व्यवस्था बदलू शकते. तर कायद्याने आपण बघतो 1989 पासून ॲट्रॉसिटी ॲक्ट आहे, पण ॲट्रॉसिटी ॲक्ट तयार केल्यापासून आजपर्यंत आपल्याला ते चित्र कुठं दिसलेलं नाही आहे. तर त्यासाठी मला वाटतं ती मानसिकता बदलण्यासाठी व्यवस्था बदलली पाहिजे. तर तो एक चांगला उपाय त्याच्यामध्ये राहू शकतो. तर मित्रांनो, खूप बरं वाटलं. लॉकडाऊन आहे, महिना झाला आहे. महिनाभरापासून मी सुद्धा म्हणजे लॉकडाऊनमध्येच आहे, म्हणजे होम क्वारंटाईन. आणि अशा ह्याच्यामध्ये मला सम्यक विद्यार्थी आंदोलन ठाणा टीमनी मला ही जी संधी दिलेली आहे आपल्याबरोबर संवाद साधण्याची, खरोखर त्यांना मनपूर्वक मी धन्यवाद देतो. कारण या सर्व परिस्थितीमध्ये आणि 14 एप्रिलला लोकांनी घरी राहूनच चांगल्या प्रकारे कुठल्याही प्रकारे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न तयार न करता चांगल्या प्रकारे जयंती साजरी केली. आणि त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजीचा कशा प्रकारचा वापर करायचा तो एक चांगला आदर्श आपण तयार केलेला आहे. आणि ही जी जयंती आहे इतक्या लाँग टर्मसाठी, ही खरोखर इतिहासात म्हणजे त्याचा एक इतिहास लिहिला जाणार आहे का अशी सुद्धा सम्यक विद्यार्थी आंदोलनामार्फत एक जयंती, डिजिटल जयंती साजरी झालेली. आणि एक चांगल्या प्रकारचा पुढे सुद्धा चांगले वक्ते आपल्याशी संवाद साधणार आहेत. आणि मला माझ्या क्षेत्रासंदर्भातली माहिती देण्यासाठी आपण मला जी संधी दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि मी सर्वांना आपल्याला एक विनंती करेन का कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव देशभरामध्ये महाराष्ट्रामध्ये वाढत चाललेला आहे. आणि त्याच्यामध्ये आपण सुद्धा खूप चांगल्या प्रकारची दक्षता घ्या. मास्क लावा, बाहेर फिरू नका, कामाव्यतिरिक्त जाऊ नका. संचारबंदी सुरू आहे, केसेस दाखल होऊ शकतात. गाड्या घेऊन वगैरे फिरू नका. जर आवश्यकता असेल तरच बाहेर निघा, कारण आपल्याला खूप मोठं काम करायचं आहे भविष्यामध्ये. त्यासाठी आपलं जे जीवन आहे खूप महत्त्वाचं आहे. लाईफ ही एकदाच असते, त्यासाठी तुम्ही सर्व दक्षता घ्याल अशी मी अपेक्षा करतो. आणि आपण सर्वांनी मला जे ऐकलं त्याच्याबद्दल आपलं खूप खूप धन्यवाद देतो. आणि माझे 2 शब्द इथे संपवतो. जय भीम, जय महाराष्ट्र, जय भारत.